नमस्कार साहित्य जागर. आजच्या रविवारची सांज वेळ ह्या कार्यक्रमात आज चौथा रविवार म्हणजे आपल्या गप्पा गोष्टींचा वार आणि गप्पा गोष्टींचा आजचा हा आपला तिसरा कार्यक्रम. आज आपणा सगळ्यांच्या प्रेरणास्त्रोत डॉक्टर हेलन केलर यांची जयंती. तेव्हा डॉक्टर हेलन केलर यांना विनम्र अभिवादन करून आपण आजच्या आपल्या गप्पा गोष्टींना सुरुवात करणार आहोत. गेल्या वर्षी याच हेलन केलर जयंतीच्या निमित्ताने साहित्य जागरने व्हॉट्सॲपची मर्यादा ओलांडून हा टेलिग्राम समूह सुरू केला होता. त्याही गोष्टीला आज 1 वर्ष पूर्ण झालं. सोबत फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलही सुरू केलं. त्याही गोष्टीला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. तेव्हा ह्या समाज माध्यमातल्या पुढल्या पाऊलाचं, साहित्य जागरच्या पुढल्या पाऊलाचं त्याचीही वर्षपूर्ती आज आहे. त्याचाही वर्धापन दिन आपण आज या निमित्ताने साजरा करतो आहोत. आणि म्हणून अशा या अत्यंत उत्साही, आनंदी आणि आपणा सगळ्यांसाठी अभिमानास्पद असलेल्या अशा आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना अभिमान वाटेल अशाच एका अत्यंत अष्टपैलू, हरहुन्नरी आणि तेजस्वी अशा कलावंतासोबत आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. ह्या कलावंताचा परिचय आपणाला त्यांच्या सोबत होणाऱ्या गप्पा गोष्टींतून हळूहळू होईलच. पण आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात शब्दांनी न होता ती सुरांनी व्हावी अशी आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. आणि म्हणून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरांनी, स्वरांनी, शब्दांनी, म्हणजेच एका छानशा गाण्याने. जे गाणं आपणासाठी घेऊन येत आहेत आजच्या आपल्या पाहुण्या कलावंत, लिम्का बुक रेकॉर्डच्या पुरस्कार विजेत्या, आपल्या सगळ्यांच्या संमित्र योगिता तांबे. तेव्हा योगिताला विनंती आहे की सर्वप्रथम तिच्या एका गाण्याने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि मग आपल्या गप्पा गोष्टींकडे वळूया. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धी विनायक. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धी विनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा संगुदे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. गरे सारी पाणी सारे गमग, रे गमग, रे गमग सा. देवा संगुदे माझे मी पण, तुझ्या दर्शने
उजळो जीवन सारे तम साम ग रे सारे 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 सा प म प सा प म प सा ग म प म प ग म प ग म ग म ग सा देवास माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या तुळीचे आळी भूषण सदैव राहो ओठावरती सदैव राहो ओठावरती तुझी जरे गुण गाता तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता तू सुख करता तू दुःख हरता मोरया मोरया पंकज मोती मोरया 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 मोरया मोरया. वा वा वा, खूप सुंदर. म्हणजे आमच्यासाठी तसं हे नवीन नाही, पण आता बऱ्याच काळानंतर योगिताचं गाणं ऐकायला मिळालं आणि मी सर्वांना हे सांगू इच्छितो की सोबत वाजवलेला तबला सुद्धा योगिताने स्वतःच वाजवून हे गाणं गायलेलं आहे. त्यामुळे हेच तिचं खरं कसब आहे आणि यासाठीच अशी एकापेक्षा एक अनेक वाद्ये काही क्षणांत वाजवत तिने जो विक्रम केला, त्यामुळेच तिला लिम्का या जगप्रसिद्ध बुक रेकॉर्ड मध्ये तिचं नाव गेलेलं आहे, तिचं काम गेलेलं आहे आणि तिला त्या लिम्का पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तर अशी आमची एक खूप छान मैत्रीण योगिता तांबे आज तशी खूप मोठी आहे झालेली तिच्या सगळ्या कर्तृत्वाने. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या उत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने योगिता आपणा सगळ्यांच्या सोबत आहे. आपण जे जे म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे सहभागी झालेले आहात त्या सर्वांचं मी स्वागत करतो. योगिताचं तर करतो आणि योगिताच्या आई ह्या सुद्धा तिच्या सोबत तिच्या सहकार्यासाठी आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि माझी सहकारी अनुजा संखे हिला निमंत्रित करतो की यापुढची सूत्र तिने सांभाळावीत आणि योगिताला बोलतं करावं, गातं करावं आणि तिचा सगळा जो काही प्रवास आहे आतापर्यंतचा तो आपणासमोर उलगडावा. अर्थातच यानंतर आपणा सगळ्यांनाही योगिताशी बोलण्याची संधी योग्य वेळी मिळणारच आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी आधी योगिताचं काम समजावून घेऊया आणि मग तिच्याशी गप्पा मारूया. अनुजा संखे घोडके. नमस्कार सर्वांचंच. आता मुलाखतीमध्ये तसं हर्षद दादाने स्वागत केलेलंच आहे, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. योगिता खूप वर्षांपासूनची आपली मैत्री आहे, पण तरीही प्रोफेशनली मी तुझी मुलाखत घ्यावी आणि तू मुलाखतदार म्हणून इथे असावंस हा आपल्यासाठी पण दुग्ध शर्करा योग आहे. दोघींसाठी स्पेशली पर्सनली हा खूप अभिमानाचा क्षण आहे आपल्या दोघींसाठी. तर मला म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की लहानपणापासूनचा तुझा एक वेगळा संघर्ष आहे, तर सुरुवातीपासूनच जाणून घ्यायला आवडेल आम्हा सगळ्यांना तू अंधत्व कसं आलं किंवा त्यानंतरचा तुझा प्रवास कसा होता, सांगशील का जरा आम्हाला? सर्वप्रथम साहित्य जागरचं मी आभार व्यक्त करते की आजच्या इतक्या आपल्यासाठी पवित्र स्मृती ज्यांच्या आहेत, हेलन केलर, त्यांच्या जयंती निमित्ताने अशा पवित्र दिनी मला आमंत्रित केलं मुलाखतीसाठी. तर सुरुवात असं आहे की मी जन्मतःच अंध आहे, पण साधारणतः एक काही दिवसांनी माझ्या डोळ्यावरती पांढरा सारा आहे असं काहीतरी आजी आजोबांच्या लक्षात आलं आणि मी बघत नाहीये इकडे तिकडे. नाही तर जनरली लहान मूल भिरभिर त्याची नजर करत असते, तर तसं काहीच होत नव्हतं. तर त्याच्यामुळे आजी आजोबांना संशय आला की माझ्या डोळ्यात काहीतरी दोष आहे आणि पांढरा सारा माझ्या डोळ्यामध्ये दिसत होता, ज्याला पडदा आपण म्हणतो.
आम्ही कोकणामध्ये त्याला सारा म्हणतो. तर तसं दिसायला लागल्यानंतर मग डॉक्टरांकडे नेण्याचं वगैरे ठरवलं आणि नंतर डॉक्टरने सांगितलं की आता खूपच म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणू की एक महिना 1.5 महिन्याची वगैरे मी असेल त्यावेळेला. पण मग डॉक्टर म्हणाले की आणखीन 6-7 महिन्याची झाली की आपण ऑपरेशन करूया. आणि मग हा, तर त्यानंतर 6 महिन्याची झाल्यानंतर ऑपरेशन झालं, पण दुर्दैवाने ते सक्सेस होऊ शकलं नाही. त्याने लेन्स तर लावल्या, मला थोडं थोडं दिसतही होतं काही काळापर्यंत. मला लिहिता वाचता येत होतं, देवनागरी आणि रोमन शिकलेही होते. पण नंतर नंतर असं झालं की माझ्या नजरेमध्ये इतका दोष निर्माण झाला की मला वयांवरच्या ओळी दिसेनाशा व्हायला लागल्या आणि निळ्या ओळी तर म्हणजे साक्षात पांढऱ्या दिसायला लागल्या, पण ते कमी व्हायला लागलं. आणि म्हणून मग डॉक्टरांकडे आम्ही परत भेटायला गेलो वयाच्या 8व्या वर्षी आणि विचारलं की काय होणार आहे, म्हणजे मला स्वतःला आणि शिकायचं होतं खूप. आणि मुंबईमध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये जोगेश्वरीला मी राहते, तर तिथे पार्ले टिळक फार फेमस इतर शाळांपेक्षा. मला तिथे जायचं होतं. तर म्हटलं मला मोठ्या शाळेत जायचंय. तर बाई म्हणाल्या की अरे मोठ्या शाळेत जायचंय पण तुला वहीवरचं जवळून दिसत नाही तर फळ्यावरचं कसं बघणार. आणि मग शेवटी मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टर काकांना मी विचारलं, काका मला शाळेत जायचंय, मला दिसणार आहे की नाही दिसणार आहे. ते म्हणाले बाळा तुला नाही दिसणार आहे, हळूहळू तुझं कमीच होणार आहे ते सगळं. मग त्यांनी सांगितलं की अंधांसाठी शाळा असतात तर तुम्ही जरा चौकशी करा. आणि मग वाया चौकशी करता करता आम्हाला श्रीमती कमला मेहता दादरंद शाळेचा पत्ता मिळाला आणि तिथे माझं रीतसर 1994 साली वयाच्या 9व्या वर्षी ऍडमिशन झालं. शाळा हा तो जसा तुझा मुद्दा आला, एकच म्हणजे अशी गोष्ट होती की जिथे आपल्याला खूपच एक्सपोजर मिळालं एकूणच. तर तुझं शाळेतलं आणि म्हणजे शाळेतला तुझा काही अनुभव सांग मला. आणि तू संगीताकडे कशी वळलीस, शाळेमध्ये की शाळेच्या आधीपासूनच तुझं संगीताशी म्हणजे संगीताकडे तुझं वळणं जे होतं ते शाळेत पासून होतं की शाळेच्या आधीपासूनच? शाळेच्या आधीपासून, म्हणजे रादर मला असं वाटतं की कळायला लागल्यापासून मी वाजवतेच आहे काही ना काहीतरी. त्याच्यामध्ये मग अगदी जमिनीपासून खुर्च्यांपर्यंत, काचांपासून शोकेस पर्यंत काहीही वाजवायचे मी. म्हणजे इव्हन मला असं आठवतंय की 93 साली 30 सप्टेंबरला जेव्हा लातूर खिल्लारी भागामध्ये खूप मोठा भूकंप झाला तेव्हा मुंबईत सुद्धा त्याचे झटके बसले होते. आणि माझे आजोबा आणि मी, मला 4 वाजता आम्हाला उठायची सवय तेव्हापासूनची होती. तर 4 वाजता धडधड धडधड हालायला लागलं. त्या आजोबांना वाटलं मीच आहे की काय वाजवते अचानक उठून वगैरे. पण नंतर जेव्हा भांडी हालायला लागली तेव्हा लक्षात आलं की नाही काहीतरी वेगळी गडबड आहे. मी तेव्हा झोपले होते. तर असं मला खूप वाजवायची सवय होती. आणि म्हणून मग आजी आजोबांनी एक मालाडला पिंपळे गुरुजी म्हणून होते तबला शिकवणारे, तर त्यांना घरी पाचारण केलं शिकवण्यासाठी. पण मी त्यांना फार लवकर, थोडक्यात सांगायचं तर फार लवकरच त्यांना मी टाटा केला. कारण मला ते तिराकिटा तका तका वगैरे ते शिकवायचे मला आवडायचं नाही. आणि आता खरं तर मुलांना मी तेच शिकवते, ती गोष्ट वेगळी आहे. पण मला ते आवडायचं नाही. काय तिराकिटा तका तका काय, तका दे तका घे काय, नाना गे 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 तिटा गे गे नाना काय. तर मी त्यांना म्हटलं की गुरुजी माझी नाही म्हणजे काय गरम येते मला खूप आकाशवाणी रेडिओ आजी लावायची सकाळी ना, तर त्याची खूप लहानपणापासून सवय होती ऐकायची. त्याच्यामधली भक्तिगीत, नंतर विविध भारतीमधली ती 90ची फार भयंकर गाणी वगैरे असं. तर त्यामुळे मग मी म्हटलं की गुरुजी एक हिंदी गाणं, एक मराठी गाणं आणि एक आरती म्हणा, मी ती वाजवते आणि त्याच्यात माझं काय चुकतंय ते बघा. कारण दरम्यान असं वडिलांनी मला तबला घेऊन दिला होता, त्यामुळे तबला मी वाजवत होते. तर तो मी वाजवलं. गुरुजी म्हणाले हिला खूप मोठ्या कोणातरी गुरुची गरज आहे, मी नाही तिला शिकवू शकणार. असं करून मग तबला कपाटात दिला. त्या वेळेला जी तयारी पाहिजे होती ती तुझी आधीच होती. कदाचित असं असू शकेल. हो हो हो, हे म्हणजे गॉड गिफ्टेड कदाचित. मला असं आठवतं योगिता की आपलं शाळेमध्ये जेव्हा ऍडमिशन झालं होतं जुलैमध्ये आणि लगेच ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीक मध्ये किंवा ऑगस्टच्या एंडला गणपती होते त्या वर्षी. तर त्यावेळी मला आठवतं की तू आरती वाजवली होतीस. तर शाळेमधला संगीताचा तुझा प्रवास कसा, म्हणजे काय होता, पुढे नेणारा होता का? शाळा ही माझ्यासाठी खरं म्हणजे अलिबाबाची गुहा होती असं म्हणायला हरकत नाही. कारण इतकी वाद्य मी जन्मात म्हणजे काय 8व्या 9व्या वर्षी तर मी शाळेत आले, पण मी कधीच पाहिली नव्हती.
तर तिथे पेट्या दिसतायत, तंबोरे दिसतायत, तबले दिसतायत खूप सारे. असं म्हणजे ती कपाटं बघूनच मला एकदम असं हैराण व्हायला झालं की अरे बापरे, एवढी वाद्य शाळेमध्ये. मग ते काय म्हणजे असं असं मग मी खूप संगीत रूम मध्ये रमायचे. आणि बरं, अशी गोष्ट आहे की अनुजा आणि माझी इतकी जुनी मैत्री आहे की 25 जुलै 1994 दोघींचं एकाच वेळी 12:05 आमचं ऍडमिशन त्या शाळेत झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही आजही, ती बँकेत असो किंवा आम्ही शाळेत असो, थोडी वेळ चुकते पण आम्ही विश केल्याशिवाय राहत नाही. तर तर मी गणपतीत वगैरे वाजवलं होतं थोडंफार वगैरे. आणि मुळात स्मिताताई आपल्या शाळेच्या त्यावेळेच्या मुख्याध्यापिका, त्या खूप एक्सपोजर द्यायच्या आपल्याला की तू तुला येतं तर तू गिरा, तू कर, असं वगैरे. आणि मला हेही आठवतंय की क्रिसमसचा कार्यक्रम मी पहिल्यांदा ढोलकी वाजवली. प्रमिलाताई त्यावेळेला वाजवायची आणि आता तिचं नाव प्रिया माळी झालं. तर ती वाजवायची. तर तिच्या हातावर हात ठेवून ठेवून मी शिकले असं मला आठवतंय. आणि मग माझं कौतुक केलं स्टेजवरती मला उभं करून वगैरे की ही आपली नवी कलाकार, उगवती कलाकार वगैरे वगैरे. मला अजून ते सगळं आठवतं. हो. पण मग शाळेमध्ये गाण्याच्या परीक्षा म्हणजे आपल्याला द्यायला लावायचे किंवा काय, तुला तबला वाजवता ठीक आहे, पण गाण्याकडे परत तू हार्मोनियम पण तितकीच उत्तम वाजवते, तर त्याच्याकडे. आणि मला असं वाटतं किंवा मत की त्याला तू कोणाकडे तरी शिकलीस तरी, पण गाणं आणि पेटी वादन किंवा हार्मोनियम वादन हे तर तू कोणाकडे असं स्पष्टपणे शिकलेली पण नाहीये. मग त्याच्यामध्ये तुझी रुची कशी निर्माण झाली आणि मग ते तू पुढे कसं नेलंस? गाणी म्हणजे मी तेच की आकाशवाणीवरती मी ऐकतच असायची गाणी ना, तर मला गुणगुणायची खूप सवय होती. म्हणजे मला आठवतंय की मी 1992 साली जेव्हा 1942 लव्ह स्टोरी पिक्चर नवा नवा आला होता, तर तेव्हा एक लडकी को देखा तो ऐसा लगा शब्द मला शून्य माहितीच नव्हते. पण मी त्या चालीवर काहीतरी बडबड बडबड करत रात्री दुपारच्या उन्हाच्या कवडसांमध्ये मी खेळत बसायची. हे मला खूप चांगलं आठवतंय. तर ती गुणगुणायची खूप लहानपणापासून तशीच सवय होती. तशी वाजवण्याची होती ना, तशी मला असं गुणगुणत बसायचं काहीतरी. किंवा दीदी तेरा देवरती वाना वगैरे असलं काय पण म्हणत बसायचं. शब्द चुकायचे अर्थातच, पण म्हणायची सवय होती काय ना काहीतरी. तर त्याच्यामुळे मग कदाचित मला ते शाळेत पण आवड निर्माण झाली. पण पेटीची आवड मात्र अशी आहे की पहिल्यांदा तर मी पेटीचा अख्खा भाता उचकटला हे मला आठवते. आणि शांतीताईंनी मला वर्गाच्या बाहेर होतं. पहिलीतला पहिलाच पिरियड शांतीताईंचा मला खूप चांगला लक्षात आहे की तेव्हा मी ते आपला जे एका बाजूने भाता उघडायची जी पेटी असते त्याचे मी दोन्ही कड्या उचकटल्या होत्या. आणि नंतर मग पेटी तोडली म्हणून आपल्या वर्गातल्या मुलींनी पण खूप हे केलं होतं असं मला खूप आठवतं. पण नंतर मात्र मग शांतीताई असतील किंवा जोशी सर असतील, त्यांनी मग पेटीमध्ये मला खूप आवड मला वाटतं त्यांनी त्यांच्यामुळे निर्माण झाली की त्यांची शिकवण्याची पद्धत वगैरे या सगळ्या गोष्टी. योगिता, तू आता जोशी सरांचं नाव घेतलंच आहेस म्हणून मी थोडं पुढे नेतो की जोशी सर हे तशा अर्थाने रत्नपारखी होते. म्हणजे चांगलं कोण काय करतं आणि ते किती करू शकतं हे त्यांना नेमकं समजायचं. तर सरांविषयीची काय तुझी नेमकी आठवण आहे? म्हणजे काही विशेष आठवण असेल किंवा सरांनी कसं बघितलं तुझ्याकडे? मुळात असं व्हायचं की झालं होतं की पहिलीत जेव्हा मी नवीन शाळेत ऍडमिशन घेतलं आणि कुठून तरी मोठ्या मुलीच्या, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की मोठ्या मुली छोट्या मुलींना शोधत असतात कोण काय वाजवतंय काय करतंय वगैरे. तसंच मला त्यावेळेच्या 6वी 7वीच्या मुलींनी शोधलं आणि म्हणाल्या की तुला सरांकडे घेऊन जातो चल. असं दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी सकाळी मी सरांकडे गेले आणि त्याने मला तबल्यावरती काहीतरी असं 1 2 3 4 असं काहीतरी शिकवलं. पण मला मुळात मी म्हटलं त्यावेळेस तसं की काही ना काहीतरी थोडं थोडं वाजवायला येत होतं. मग बघून शिकायला लागले. तर सरांनी ते बघून घेतलं आणि त्यांनी मग पूर्णतः ते गंभीरपणे मग ते शिकवायला लागले. आणि दुसरी गोष्ट अशी व्हायची की सरांची आणि माझी बस बऱ्याचदा एकच असायची. म्हणजे शुक्रवारी मी घरी गेल्यानंतर सोमवारी शाळेत येताना ती बस एकच असायची. त्यामुळे बऱ्याचदा बसमध्ये भेट व्हायची. मग तेव्हा गप्पा व्हायच्या काही ना काहीतरी. आणि मला असं आठवतंय की सरांना सोडायला जाणं हा एक मोठा भाग असायचा की. आणि मग ते सोडायला जाता ते मला काही असे वेगळे असे मंत्र द्यायचे गुप्त, की त्याच्यामुळे त्या संगीताकडे बघण्याची एक दृष्टी मला निर्माण होत गेली. त्यांनी एकदा मला सांगितलं होतं की योगिता, एक गोष्ट लक्षात ठेव, कुठलीही संधी आली तरी नाही म्हणायचं नाही. तुला नाही जमलं तर तू पुढच्या वेळी करू नकोस एक वेळ, पण तुला हे नकोच आहे मी नाहीच करणार असं अजिबातच करायचं नाही. तुला जे मिळेल त्याचं सोनं करायचा प्रयत्न कर. आणि मला असं वाटतं की त्यांचाच हा कानमंत्र मला लिंका बुक पर्यंत आतापर्यंत घेऊन आलाय असे मला वाटतं. योगिता, आता म्हणजे जोशी सरांची आठवण आलेली आहे आपल्याला आणि तू त्यांचा किस्सा पण शेअर केला. त्यांनी खास
शिकवलेलं एखादं गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. त्यांनी शिकवलेल्या गाण्यापेक्षा पण आहे ना, मी त्यांनी गायलेलं एक गाणं थोडक्यात म्हणजे एक थोडंसं ऐकवते मी, प्रयत्न करते. म्हणजे आठवत असेल तुला की मधुबन में राधिका नाचे रे बऱ्याचदा ते गायचे. तर हो, तेच हो. मी थोडासा प्रयत्न करते. मी त्यांच्यासारखं तर नाही गाऊ शकणार, पण मी प्रयत्न करते. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरलिया बाजे। गिरधर की मुरलिया बाजे, मधुबन में राधिका नाचे रे, पग में घूंघट बांध के आ, पग में घूंघट बांध के उनका मुख पर डाल के, नैनन के कचरा लगा के, मधुबन में राधिका नाचे, दौलत झम झमकावी दौलत झम झमकावी, जैसे दामनी चंचल प्यारी छबना के, मधुबन में राधिका नाचे रे। मृदंग बाजे मृदंग बाजे, नचत झूम झूम तगड़ी 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 झूम राधिका नाचे रे। सगळे मग पमद पनी सारी 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 पम पदनी सारी सारी पम पग मद पग पनी सा, मधुबन में राधिका नाचे रे, सा सा पम पद पग पनी सारी पम पनी सा, मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका। क्या बात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम. योगिता, म्हणजे आता तू 2 गाणी आम्ही ऐकली तुझी की तू म्हणजे शास्त्रीय संगीताचा बेस असलेली गाणी गायलीस, पण आम्ही मित्र मैत्रिणी म्हणून मी काय, हर्षद दादाने काय, तुला म्हणजे एक अशा कुठल्याच एका प्रकारामध्ये अडकलेलं कधीच पाहिलेलं नाहीये. म्हणजे पुरुषांची म्हणजे गायकांची गाणी असू दे, कोळी गीत असू दे, मग आता आपण जसं म्हटलं ते आता तू जसं गायलीस शास्त्रीय संगीताशी रिलेटेड गाणं असू दे, कोणत्याही प्रकारचं गाणं तुला गाता येतं. तर याचं गमक नेमकं कशात आहे, काय सांगशील? याचं नेमकं गमक आवडीतच आहे असं मला वाटतं, की मला कुठलंही गाणं असं वर्जन आहे. म्हणजे मी अगदी धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर अशा पद्धतीने गाणी पण म्हणू शकते. आणि आता जशी ही गाणी आहे, तर मला एक असं वाटतं की गाण्यामध्ये घुसणं हे मला जास्त आवडतं. म्हणजे कुठलं का असे ना, म्हणजे मी वेस्टर्न अजून ट्राय नाही केलंय, पण जर समजा अचानक मूड आला आणि ओके आली तर मी वेस्टर्न पण ट्राय करेन. इतपत मला या सगळ्याची आवड आहे. हा, म्हणजे गाण्याला गाणं म्हणून बघण्यापेक्षा म्हणजे गाणं म्हणूनच बघणं हे तुला जास्त आवडतं. हो हो.
मग म्हणजे मी तुझ्याकडून मैं निकला गड्डी लेके सारखं गाणं ऐकलंय, असंच एखादं जरा वेगळं गाणं थोडस. एक लोकगीत मी ऐकवते की ते अनुजा तुला पण माहिती आहे, खूप मी शाळेत बरीच वर्ष गायलेलं आहे आणि तेच लोकगीत आपल्या सगळ्यांचे लाडके शाहीर साबळे यांच्या समोर पण सादर करण्याचा मला योग आला, तर तेच मी गीत आता ऐकवते आणि याच्यामध्ये दोन वाद्य पण आहे. अच्छा, पण मला आधी तो किस्सा पण सांग ना मग शाहीर साबळे बरोबरचा. असं आहे की हे गाणं मी जेव्हा गायलं इयत्ता 8वीत असताना, तेव्हा आंबेडकर नगरला, तिथेच ते राहायचे त्यावेळेला, त्या आंबेडकर नगरला एक कार्यक्रम होता आणि आपल्याकडे त्यावेळेला गोविलकर ताई वाचून दाखवायला वगैरे यायच्या किंवा हिंदी शिकवायला यायच्या मला वाटतं, तर त्यांनी तो ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या समोर गाताना अगदी अक्षरशः म्हणजे नाही, मी तेव्हा 4थीला होते आणि 8वीला माझा सत्कार झाला. बरोबर, मी नाटकाला सच्चा कलाकार नाटकाला संगीत दिलं होतं आणि त्याच्यात मला राज्यस्तरीय पहिलं मिळालं होतं, म्हणून सत्कार त्यांच्या हस्ते आपले प्रमुख पाहुणे होते तेव्हा झाला होता. अशी 2दा भेट झाली आणि तिसऱ्यांदा असं झालं की रुईया कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलला तेव्हा देवदत्त साबळे शिकवायला यायचे, आमचा फोक ऑर्केस्ट्रा बसवायला यायची कॉलेजचा. आणि काही वेळेला असं व्हायचं की संस्कृत नाटकाची तालीम आणि हा फोक ऑर्केस्ट्रा हे एका मागोमाग एक पण लागायचं, त्यामुळे जेवणा खाण्याचे कधी कधी वांदे लागायचे. तर एकदा असं झालं की आम्ही असंच बसलो होतो, बाकी सगळे कुठे खाऊन पिऊन आले वगैरे वगैरे, आणि हे दादानी, म्हणजे देवदत्त साबळेंना दादा म्हणतात, दादानी बघितलं आणि शिबू दादाला सांगितलं, शिवदर्शन साबळे. मग त्यांनी काहीतरी आणलं खरं, पण दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या घरातून डबा आला होता, एवढं मला चांगलं आठवतंय. तो कोण काय बोललं कसा आला मला माहित नाही. तर असं खूप चांगले किस्से आहेत आणि त्यांचंच गाणं जेजुरीचा खंडेरा आहे. आता ते विदाऊट सहकारी म्हणणार आहे. आणि योगिता, या गाण्याविषयीची आणखी एक आठवण माझ्याकडे पण आहे तुझ्या, म्हणजे तू ते गायलेलंस. तू न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचा म्हणजे त्यांना आपण निरोप दिलेला, निरोप समारंभ होता, तुला आठवत असेल. आपण त्यांच्या घरी तो कार्यक्रम केला होता आणि त्याही कार्यक्रमात तू ते गायलं होतंस आणि त्यांना तुझा म्हणजे त्यांचा आशीर्वाद म्हण किंवा त्यांची थाप तुला मिळाली होती. हो हो. त्यामुळे तो तुझा खडा आवाज जो आहे तो खरंच अनेकांना प्रभावित करून गेलेला आहे. तर नक्कीच ते गाणं या निमित्ताने आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी तू गावस. या गाण्यामध्ये आणखीन 2 वाद्य तू वाजवणार आहेस, तर ती कोणती वाद्य असणार आहे? एकतर ढोलकी आणि दिमडी आहे. ढोलकी आणि दिमडी आहे. ढोलकी आहेत आणि दिमडी आहे. दिमडी. ओके ओके ओके. जेजुरी सम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी, अंतिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. येळकोट येळकोट, जय मल्हार. जेजुरीचा खंडेराया जागराला या, जेजुरीचा खंडेराया जागराला या, खंडेराया जागराला या, वाणीचा तू गणराया जागराला या, पळसरणीचा भैरी देवा जागराला या, पळसरणीचा भैरी देवा जागराला या. जेजुरी गडवाद चंकड उड धरती पलीकड कड, जेजुरी अलीकड उड धरती पलीकड, जेजुरी अलीकड. बांधू गेली स्वारी देवाची येडी झाली, येड लागलं मल्हारी देव मल्हारी, येड लागलं मल्हारी देव मल्हारी. पुण्या झाडाला भंडारी देव भंडारी, आई गेलाय पुण्या झाडाला भंडारी देव भंडारी. येळपट बोलती वाणीत काय भंडार उधळीती, येळपट येळपट बोलती वाणीत काय भंडार उधळीती. पायरी गडाला चिरा जोडीला खडकाला, पायरी गडाला चिरा जोडीला खडकाला. तुम्ही बोला माळसा नारीला, हे भंडार भाऊ देवाला मल्हारी रायाला, मल्हारी मल्हारी माझं कैवारी देव मल्हारी गा, मल्हारी मल्हारी माझं कैवारी देव मल्हारी. अव कडक तो भंडारी देव मल्हारी, कडक तो भंडारी देव मल्हारी.
जय मल्हार. जय मल्हार, जय मल्हार. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. वा, छान छान, मस्त. खूप मस्त, खूप मस्त. म्हणजे योगिता, मी एकदम ट्रॉमामध्ये गेली. शाळेतलं आपलं वातावरण, आपलं स्टेजवरचा धुडगूस आणि तो सगळं आठवलं मला. योगिता, पण म्हणजे युथ फेस्टिवलचं नाव घेतलं होतंस, तर कॉलेज तर्फे तुला पूर्ण म्हणजे भारतात आपल्या राष्ट्रीय पातळीवरती पण एक चान्स मिळाला होता झोन वाईज परफॉर्म करण्याचा. तर हो. त्यावेळेची आठवण मला सांग ना, की काय होतं, म्हणजे कसं होतं तुझं ते, आणि तिथून तुझा लिहिता बुक पर्यंतचा प्रवास. असं झालं की 11वी-12वीला आपल्या रुईयामध्ये लुईव्हरेल डे मध्ये मी भाग घेतला होता. रुईयाचा लुईव्हरेल डे खूप फेमस आहे मुंबईमध्ये, तर त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता. आणि त्यावेळेला DSW आपले निळे सर होते, मृदुल निळे सर, आणि त्यांनी मला 13वीला पहिल्याच दिवशी कॉलेजच्या, म्हणजे अर्थात पहिला दिवस पाण्यात गेला कारण खूप पाऊस पडला होता आणि माटुंगा दादर मध्ये नमस्कार जाऊ दे, तर त्यामुळे तो दिवस पूर्ण पाण्यात गेला. पण नंतर जेव्हा चालू झालं कॉलेज, पहिल्याच दिवशी 2 प्रोफेसर्सनी मला पकडलं. एक तर संस्कृतच्या गोखले मॅडम, संस्कृत नाटकासाठी, म्हणजे कास्टिंग राहिलं बाजूला, पहिला वादक निश्चित केला त्यांनी कास्टिंग नंतर. पहिलं वादक. आणि मग नंतर मृदुल निळे सरांनी बोलवलं, तुला पखवाज वाजवता येतो का? म्हटलं पखवाज म्हणजे मी 10वीपर्यंत पखवाज बघितला पण नव्हता, कारण त्याच्या अगोदर आमच्या शाळेमध्ये पखवाज असला तरी तो पडून होता. तो कसा वाजवतात हे आम्हाला फार काही ज्ञान वगैरे नव्हतं त्याचं. आम्ही फार तर काय ढोलक, ढोलकी, ढोल, तबला आणि खंजिरी, घुंगरू, टाळ वगैरे परकशन तेवढंच वाजवायचो. आणि सायझर, स्नेअर, ड्रम्स हे राष्ट्रीय सणांना वाजवले जायचे. इतपतच त्यांची आमची मर्यादा होती म्हणजे वाद्यांची. तर पखवाज हे मी म्हणजे ऐकलं होतं, पण वाजवतात कसं, आडवं तिडवं कसं असतं मला काही माहित नव्हतं. तर मग त्यांनी सांगितलं की तुला शिकवू आम्ही, पण तू वाजवशील का? हा, म्हटलं शिकवलं तर वाजवेन ना, वाजवायला काय. आणि मग तेव्हा देवदत्त साबळे सरांनी आणि शिबूदादा आणि सगळ्यांनी पखवाज शिकवलं आणि वाजवलं युथ फेस्टिवलला. आणि त्यावेळेला रुईया कॉलेजला गोल्ड मेडल मिळून ते सिलेक्शन माझं त्या वर्षी तर नाही झालं, दुसऱ्या वर्षी पण सिलेक्शन, म्हणजे मी गेलीच नाही, सिलेक्शन राऊंड कधी झालं मला माहितीच नाही, असं झालं. आणि 2-3 वर्ष मी नुसती वाजवते कॉलेजसाठी, युथ फेस्टिवलसाठी, पण माझं सिलेक्शनसाठी काय होत नाहीये. तर मला BA ला असताना लास्ट इयरला कॉलेजचा इव्हेंट आपल्या पडला, म्हणजे कॉन्सोलेशन मिळालं, त्यामुळे सिलेक्शन मधून बादच झाले होते खरं तर कॉलेज. पण मी 3 वर्ष वाजवत असल्यामुळे आपले विजय चव्हाण आणि कृष्णा मुसळे यांनी मला डायरेक्ट सिलेक्ट केलं कॉलेज. म्हणजे कॉलेजचा रिझल्ट त्यांनी नंतर डिक्लेअर केला, आधी त्यांनी मला व्हाईट कार्ड एंट्री म्हणतात तशी दिली. आणि मग तो जो प्रवास आहे तो सुरू झाला. मग त्याच्यामध्ये कधी तिंबडीच वाजवायला दे, कधी ढोलकी आणि तिंबडी आणि हलगी गळ्यात घालून वाजवायला दे, कधी चंडाच वाजवायला बसव, कधी नगाराच वाजवायला बसव, अशी म्हणजे थोडक्यात जसं कराटे किंवा जुडो वगैरे शिकवताना ती शरीराची अशी काहीतरी चित्रविचित्र आकृती करून लवचिक केलं जातं, तसं मला वाद्यात लवचिकता आणण्याचा प्रयत्न तिकडे चालू होता. तर त्यामुळे मला खूप वाद्यांचा जवळून परिचय या निमित्ताने झाला. आणि अर्थात त्या वर्षी आम्हाला तिन्ही, म्हणजे आपल्या मुंबई विद्यापीठात युथ ऑर्केस्ट्राला इंद्रधनुष्य, झोनल आणि नॅशनल तिन्ही लेवलला गोल्ड मेडल्स होते. आणि हा खूप आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. भारी. आणि लिम्का बुक साठी तुझं हे कसं झालं? कारण आता तू म्हणालीस की तुझ्या वाद्यांशी इथे ओळखी झाल्या, तर लिम्का बुक मध्ये जे तुझा रेकॉर्ड आहे की जवळजवळ 41 वेगवेगळ्या प्रकारची वाद्य तू वाजवलेली आहेस, तर तो तिथपर्यंत जावं किंवा लिम्का बुक मध्ये म्हणजे रजिस्टर होता येईल, हे तुझ्या कधी लक्षात आलं, किंवा म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तू काय केलंस? नाही, हे मुळात असं झालं की जेव्हा युथ फेस्टिवल चालू होता तेव्हा सुमित पाटील या फाईन आर्ट्सच्या विद्यार्थ्याची आमची ओळख झाली. आणि मग त्यांनी मला एकदा विचारलं, म्हणजे तो प्रवास ऍक्च्युली चित्रकलेपासून सुरू झाला, पण तो झाला वाद्यांपर्यंत, की तू चित्र काढशील का? म्हणजे हरियाणाला आम्ही 2.5 डिग्री टेम्परेचर मध्ये असल्या गप्पा मारत होतो, तुला चित्र येतात, तू चित्र काढू शकते. म्हटलं तू वेडा आलायस का आयुष्यामध्ये? नाही, असं चित्रमित्र मी कुठून काढणार आहे, आय एम ब्लाइंड पर्सन यार. तर त्याने मला एक समजावलं. आम्ही चित्रामध्ये घुसलो. आणि नंतर एकदा असं झालं की गणपतीचं डेकोरेशन केलं होतं आम्ही मुंबईमध्ये पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळात. आणि दुसऱ्या वर्षी लिम्का बुक करायचं ठरलं की त्याच्यामध्ये खूप सगळ्यात मोठं स्टेज 250 फुटाचं, आणि त्याच्यामध्ये 108 वेगवेगळ्या विषयांचे गणपती, ज्याचे जे सामाजिकरित्या दुर्लक्षित आहेत, म्हणजे
जसे की दिव्यांगांचे प्रश्न आहेत, दुष्काळी भागातल्या जनतेचे प्रश्न आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत, कुष्ठरोगी आहेत, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत, तृतीयपंथी आहेत, आणि असे खूप कितीतरी असे 108 विषय आम्ही जमवले. पहिले तर आम्ही 108 मातीचे गणपती मूकबधीर मुलांकडनं आपटे प्रशालाच्या तिकडनं आम्ही पुण्यातलं करून घेतले आणि नंतर तो लिंका बुक ऑफ रेकॉर्ड झाल्यानंतर सुमित म्हणाला तुझा पण करून टाकू. काय म्हटलं करून टाकू? एका लिमका पिणं इतकं सोपं आहे काय? करून टाकू. तर तो म्हणाला नाही आता प्रोसेस तर आपल्याला कळली आहे ना, तर आपण मग करूया ना. म्हटलं काय करायचं? म्हणे वाद्य वाजवतो. म्हटलं हो बरोबर आहे. कुठली? म्हणे आपण एक थीम घेऊया, म्हणजे मराठी संस्कृती. म्हटलं बर किती 100 वाजवणार? म्हटलं 100 डोक्यावर पाणी येईल वाळा आपल्या, नको 100 नको. मग 50 ठरली. मग 49 मिनिटात 50 वाद्य असा तो हे टार्गेट सेट झालं रेकॉर्डसाठी. आणि ती वाद्य जमवणं सुरू झालं. म्हणजे काय त्याच्यामध्ये केवळ तबला, ढोलकी, दिमडी, ढोल, ताशा, त्याच्यानंतर हलगी, नगारा, टाळ, घुंगरू, खंजिरी, चिपळ्या, ही सगळी वाद्य होतीच. पण बरोबरीने तांब्या, खलबत्ता, दगड, पाटावर वंटा, त्याच्यानंतर कलश, देवपूजेला जे साहित्य लागतं ते, परात, सूप, त्याच्यामध्ये धान्य, म्हणजे जे म्हणून महाराष्ट्रीय संस्कृतीशी निगडीत आहे ते सगळं असं वाजवायचं ठरलं. आणि त्या तो रेकॉर्ड झाला 49 मिनिटात 50 वाद्यांचा. म्हणजे तू लहानपणी जे सगळं वाजवत होतीस वेगवेगळ्या वस्तू घरातल्या, त्या तो अनुभव किंवा ते सगळं तिथे कामी आलं तुला असं म्हणायला हरकत नाही. त्या बाबतीत पण खरंच या निमित्ताने म्हणजे साहित्य जगाच्या वतीने तुझं पुन्हा एकदा आम्ही अभिनंदन करतो ही संधी घेऊन की आमची खूप चांगली मैत्रीण या इथपर्यंत पोहोचली, लिमका पर्यंत पोहोचली. आता गिनीज पर्यंत पोहोचायचाही प्रयत्न कर अशाच वेगळ्या निमित्ताने किंवा अशाच एका वेगळ्या संकल्पनेसोबत. अशीच तुला सदिच्छा पण साहित्य जगाच्या वतीने आम्ही या निमित्ताने देतो. नाही नक्कीच आपल्या शुभेच्छा पाठीशी असल्यामुळेच, खरं म्हणजे केवळ मोठ्यांचे आशीर्वाद तर नक्कीच असतात, नाही असं नाही, पण आपल्या मित्रमैत्रिणींच्या शुभेच्छा पण तितक्याच मी महत्वाच्या मानते की त्यांचा पाठिंबा असला तर मला असं वाटतं की कोणीही काहीही करू शकतं. कारण मोठे आशीर्वाद देतात, त्यांचा पण एक नंतर पुढे पुढे मर्यादा पडायला लागतात, पण मित्रमैत्रिणी ही गोष्ट अशी असते की शेवटपर्यंत साथ देत असते आणि म्हणून आपण पुढे जात असतो. तर मी एक तुम्हाला एक आवाज दाखवते. आता व्हिक्टोरिया आपल्या मुंबईतनं जवळजवळ हद्दपार झालेली आहे, पण माझ्याकडे व्हिक्टोरिया कधीच हद्दपार होणार नाही जोपर्यंत मी हद्दपार होत नाही पृथ्वी तलावरून. तर ही बघा हा, आणि बघा तुम्हाला खरी वाटते का? घोड्यांच्या टापा आणि ते पण अगदी असे घुंगर पण. तर हा काही नाही, फक्त नारळाच्या करवंट्या आणि हातात हे घुंगर होती, बाकी काहीच नव्हतं. आणखीन काहीतरी आणखीन म्हणजे आता हे माझ्याकडे दगड आहेत की एक मोठासा दगड आहे आणि दोन असे माझ्याकडे चिपळ्यांच्या आकाराचे दगड आहेत लांबडे. तर हे समुद्र किनाऱ्यावरनं आणलेले. तर त्याच्यामध्ये एक असं मी पॅटर्न तयार केला होता बघा. हे अशा पद्धतीचे दगड वगैरे जवळ वाजवले होते. योगिता या निमित्ताने आठवलं म्हणजे आज हा योग आहे. असा दगड जर एकमेकांवरती योग्य व्यक्तीच्या हातात पडले तर त्यातून काय निर्माण होऊ शकतं. आज नेमका आर.डी. बर्मन यांची आज जयंती आहे आणि म्हणजे आपल्या फिल्मी संगीतामध्ये अशा प्रकारची प्रयोगशीलता म्हणजे अगदी जे वर्गातले डेस्क असतात ते डेस्क वापरून ज्यांनी गाण्यात वापरले अशा एका प्रयोगशील संगीतकाराच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण बोलतो. आणि अगदी तेच म्हणजे तशाच पद्धतीचं अत्यंत प्रयोगशील असं काम तुझं आहे. म्हणजे हे तुझ्या डोक्यातूनच आलेलं आहे अर्थात सगळं, आणि त्याचं सगळं श्रेय तुझं आहे. तर ते म्हणजे
त्या प्रकारचा जो काही विचार आहे संगीतातला प्रयोगशील विचार तो पुढे नेण्याचं काम तू करते आहेस आणि नेमका आज तो दिवस आहे त्यामुळे त्याचं औचित्य मला आठवलं आणि म्हणून ते नमूद करावं असं वाटलं. ते मुळात पुढे. आर.डी. बर्मन आणि ए.आर. रेहमान हे माझे आदर्श यासाठी वाटतात की ते खूप प्रयोगशील आहे. म्हणजे ए.आर. रेहमान शिवमणींना हाताशी धरून ते काही करतात करापती, त्या पण खरं तर खूप माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत की अच्छा ह्याच्यातलं काढू शकतो. स्टीलच्या वाट्या आहेत, भांडी आहेत, ताटं आहेत, काय काय काय. आता माझ्याकडे परफ्यूमच्या बाटल्या पडल्या होत्या, अजून मी त्याचा रिसर्च चालू केले. म्हणजे आता मी कालच ठरवलं, कारण त्याचं कारण असं झालं की मी एक इंटरव्ह्यू ऐकला, नाही एक व्याख्यान ऐकलं, लाड स्मृती व्याख्यान वाले, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की परफ्युम्स हे ग्लोबल वॉर्मिंगसाठी सपोर्टिव्ह आहेत. म्हणून मी परफ्युम्स वापरणं बंद केलं. पण आता परफ्युम्सच्या उठलेल्या बाटल्या पडल्यात, त्याचं करायचं काय? तर आता माझ्या डोक्यामध्ये असंच कल्पना आली की आपण त्या बाटल्यांचं काही करता येईल का. आता मी त्याचंही संशोधन लवकरच चालू करणार आहे की जेणेकरून त्याच्यातनं काहीतरी येईल. क्या बात. मस्त. तुझा सांगीतिक प्रवास तर आता आपण पाहिला आणि तो खूप पुढे जाणार याची मला खात्री आहे. या सांगीतिक प्रवासाला जोडूनच म्हणजे त्याचाच एक भाग म्हणून म्हणतर नाट्यशालेसोबत तू बरंच काम केलेलं आहेस. हो, म्हणजे मला वाटतं तू अभिनय पण केलेला असणारच असशील तुझ्या शालेय ह्याच्यामध्ये आणि वक्तृत्वाची कला ही तुझ्यामध्ये खूप चांगली आहे. पण मला म्हणजे जाणीवपूर्वक हे ऐकायला आणि सर्वांनाच ते ऐकवायलाही आवडेल की नाट्यशाला ह्या संस्थेच्या सोबत जे तू काम केलंस, तू अनेक नाटकांना त्यात म्युझिक दिलेलं आहेस आणि अनेक गोष्टी निश्चितपणे केल्या असतील. तर तो सगळा अनुभव थोडासा सगळ्यांसोबत शेअर केलास तर बरं होईल. मुळात आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो तेव्हाच नाट्यशालेच्या संस्थापिका कांचनताई वेगवेगळ्या नाटकांच्या निमित्ताने म्हणा किंवा स्पर्धांच्या निमित्ताने शाळेत अनेकदा यायच्या. आणि आम्ही आठवतंय मला की मी 5वीला असताना उमंग फेस्टिवल उदयपूरमध्ये भरला होता आणि आम्हाला तेव्हा नेलं होतं. म्हणजे तेव्हा जेजुरीच्या खंडेराय अर्थात गाणं होतं, डान्स होता त्याच्यावरती. तेव्हा लाईव्ह गाऊन डान्स करण्याची आमच्या शाळेत पद्धत होती. रेकॉर्डेड डान्स त्यावेळेला होत नसत. एका बाजूला आमचा ऑर्केस्ट्रा चालायचा आणि एका बाजूने त्या गाण्यावरती डान्स चालायचा. अशी आपल्या शाळेत अनुजा तुला आठवत असेल पद्धत बरीच वर्ष चालली. तर त्या दरम्यान कांचनताई यायच्या आणि त्यांनी मला तेव्हापासूनच खरं बघितलं. आणि मला आठवतंय की पहिलं माझं बॅकग्राऊंड म्युझिक दुसरीतच होतं. मी आता दुसरीत असताना दिलेलं. ते पण काही नाही, शंखाचा आवाज फक्त काढायचा होता. म्हणजे शंखाचा आवाज म्हणजे असा नाही, बोलका शंख होता की ते म्हणजे काहीतरी खूप गरीब जोडपं असतं आणि ते काही ना काहीतरी मागणी करतं आणि ते शंख तो बोलतो. तो साधू काहीतरी तो शंख तिकडे ठेवून गेलेला असतो आणि त्याच्यामुळे ते श्रीमंत होतात वगैरे अशा काहीतरी ती पद्धतीची गोष्ट होती. तर त्याच्यामध्ये म्हणजे एक बैलजोडी असते तर बरं झालं असं, ही गे बैलजोडी. म्हणजे आता माझा आवाज पसरलाय म्हणजे फुटलाय, पण तेव्हा त्याच्या आवाजातून काय शंखाचा आवाज निघायचा भगवान झाले, पण तो काढला होता खरा. आणि त्याच्यानंतर मग सच्चा कलाकार मात्र मी पूर्ण बॅकग्राऊंड म्युझिक दिलं होतं 8वीला असतात आमच्या शाळेत. त्याच्यामध्ये मग शेंदी हातोड्याचा आवाज काढणं, त्याच्यामध्ये म्हणजे दगड वगैरे तेव्हा मला शाळेत नव्हते, पण तरी एक साधारण अशा पद्धतीचा आवाज दगडावरती अशा पद्धतीचा काढला होता. त्याच्यानंतर रातकिडे कीबोर्डवरती वाजायचे, पण आता मला रातकिड्यांचा शोध इथे लागला. हा रातकिड्यांचा शोध नंतर मला कालांतराने लागला. तर असं हे कशाने करतेस तू? हे चायना ब्लॉकचे जे पायाचे जे हे आहे दातेरी भाग आहे त्याच्यावरती काठी फक्त जस्ट फिरवलेली, बाकी काही केलेलं नाही. ओके, हा पुढे. अशा पद्धतीचं हे करत असताना ते बॅकग्राऊंड म्युझिकचं खूप कामी आलं मला. आणि मग कांचनताईंनी मी शाळा सोडली, कॉलेज झालं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण वेळ मी नाट्यशालेच्या संगीत विभागामध्ये लागले. म्हणजे त्याच्यामध्ये मग वेगवेगळी वाद्य घेऊन बसणं, त्याच्यातनं आवाज काढणं, वेगवेगळे घुंगरांचा आवाज असेल, हाराचा रातकिड्यांचा आवाज मी काढला. तर त्याच्यानंतर मग मला खूप वाद्य मी वाजवत होते. मला मग त्यांनी मला अशी वाद्य राणी अशी पदवी दिली होती नाट्यशालेमध्ये. वाद्यांची राणी बसते संसार अख्खा वाद्यांचा. तर मग त्याच्यातून मग त्यांनी स्वरनाद निनाद माझ्यासाठीच स्वतंत्र कार्यक्रम बांधला नाट्यशालेकडून आणि त्याचे मी साधारण 6-7 प्रयोग केले. आणि लिम्का बुक नंतर मात्र मग हे प्रयोग वाढत गेले. पण मी आता स्वरनाद निनाद म्हणून नाही, पण असं स्वतःचाच एक स्वतंत्र म्हणून मी जवळजवळ आता एक 15 प्रयोग आतापर्यंत लिम्का बुक नंतर केले की वेगवेगळे आवाज काढून
किंवा वाद्यांची मिमिक्री अशा पद्धतीचं वगैरे काय त्या काय केलं. वाटतं. आणि पण- हे हा हा, पण नाट्यशाळेमध्ये तू जेव्हा काम करत होतीस, म्हणजे तू म्हणालीस संगीत विभागामध्ये पूर्ण वेळ काम करत होतीस, तर हो. नाट्यशाला ही बहुविकलांगांना म्हणजे नाट्य थेरपीच्या माध्यमातून एक म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक थेरपी देणारी संस्था म्हणून, किंवा त्याचा नाटक या प्रकाराचा उपयोग करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं असा त्यांचा एकूण उद्देश आहे. आणि तिथे हो. अनेक प्रकारचे अपंगत्व असलेली मुलं मुली असतात. तर हो. ह्या सगळ्यांना शिकवण्याचा वगैरे अनुभव किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा जो तुझा अनुभव होता, म्हणजे होता का मुळात हा अनुभव, आणि तो असेल तर त्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगितलंस तर. कारण आज पुन्हा हेलन केलर जयंती आहे, त्याही बहुविकलांगच होत्या. हो हो, आणि योगिता जॉब पण सध्या अशाच प्रकारचा करते सध्या. हो, तू जी अस्मिता शाळेत काम करतेस, तर ते म्हणजे ह्यानंतर तोही अनुभव आम्हाला थोडा सांग, की तो त्या शाळेत काम करण्याचा तुझा जो अनुभव आहे तोही मला वाटतं सर्वांना ऐकण्यासारखा असेल. एक फक्त विनंती करते की तुझं म्हणजे मोबिलिटीचा तुझा एक अनुभव या निमित्ताने येऊ देत. कारण एकटीने येणं जाणं हे जॉबच्या निमित्ताने किंवा तुझा जो नोकरीच्या निमित्ताने जे तू सुरू केलंस त्याबद्दलचा पण तुझा एक अनुभव ऐकायला आवडेल. कारण काही माणसं आपल्यामध्ये अशी पण असतील की जे फारसं मोबिलिटी करू शकत नसतील, तर त्यांच्यासाठी तुझा हा वैचारिक प्रवास, मानसिक प्रवास जो होता तो नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतो असं वाटतं मला. हा, तर मी दोन्हीची उत्तरं देते. पहिले मी नाट्यशाळेचा मुद्दा पूर्ण करते की बरोबर. ते शाळेत माझा बऱ्याचपैकी संबंध हा कर्णबधिरांशी आहे. ओके. आणि कर्णबधिरांशी संपूर्ण अंध व्यक्तीने संवाद साधणं, म्हणजे जे पार्शल कर्णबधिर असतील तर एक वेळ ठीक आहे, पण जे टोटल कर्णबधिर असतात किंवा ते बोलतच नाही आणि त्यांना ऐकू येत नाही, त्यांच्याशी अंध व्यक्तींचा संवाद हा खरं तर खूप परीक्षेचा क्षण असतो असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. कारण मग त्यांना मग ते शेवटी सरावतो आम्ही की अच्छा त्याने आमचा हात वर केलाय म्हणजे पायरी आली, चढायचंय, हात खाली गेला म्हणजे पायरी उतरायची आहे, हे आम्हाला त्यांच्या पुण्यावर. एकदा तर मला आठवतंय की आम्ही औरंगाबादला गेलो होतो आणि एक कर्णबधिर मुलगी बोलायची पण तिला ऐकू यायचं नाही. त्यामुळे मी तिच्या डावीकडे का उजवीकडे कुठल्या तरी एका बाजूला उभी राहून काहीतरी बोलले, पण तिला काही शून्य कळलंच नाही कारण तिला ऐकूच येत नव्हतं. मग मी तिच्या समोर जाऊन उभी राहिली आणि दात घासण्याची ऍक्शन केली, तेव्हा ती मला बेसिनवरती घेऊन गेली की हा मला दात घासायचे. तर हे आम्हाला शिकायला मिळतं की इशाराने कसं बोललं पाहिजे, कारण ब्लाइंड लोकांना इशारा हा प्रश्नच येत नाही. म्हणजे खूप आपण हो नाही किंवा अतिच बडबडतो कारण इशारे आपल्याला माहिती नसतात म्हणून आपण बोलतो. काही वेळेला असं शेरेबाजी होते की अरे यार ही अंध मुलं फार बोलतात, पण ते तसं नसतं. आम्हाला इशारे कळत असते तर आम्ही इतके कशाला बोललो असतो. खरं तर डोळस आपल्यापेक्षा फार बोलतात असं माझं मत आहे, कारण त्यांचे इशाराने इतकी बडबड चालू असते. म्हणजे हे मी माझ्या शाळेच्या अनुभवावरून सांगते की मुलं फार बोलतात. काही वेळेला म्हणजे मुलं दिसायला शांत दिसतात पण ती फार बोलत असतात. आणि नंतर मला कुठून तरी प्रतिक्रिया येते की ताई ते तुला बघून ना असं एकदम हे करत होती, अय्या तुला कसं समजतं वगैरे वगैरे, अशा पद्धतीने त्यांची ती आपसात इशाराने बडबड खूप चालू असते. आता मोबिलिटीचा इश्यू असा झाला की मी इयत्ता 10वीला असताना, म्हणजे बऱ्याच जणांना माहितीही असेल आता एव्हाना झालं असेल की माझ्या डोळ्याचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. त्याच्यामध्ये शाळेत असताना मला थोडासा 20 मिनिटं उठायला उशीर झाला आणि सगळ्या मुली अभ्यासाला गेल्या असतील असं घाबरून मी जे काही धडपड केली त्याच्यामुळे माझा उजवा डोळा नळावरती पूर्ण आपटून आणि ते सगळं खूप भयंकर झालं होतं. 2-4 तुकडे लिटरली डोळा फुटला होता, म्हणजे लिटरली नुसतं नाही, डोळ्यामध्ये नळाचा वरच्या कॉकची एक बाजू गेली होती. त्या कोट्याने ऍक्च्युली त्या पोकळाचे तुकडे केले मला, तर खूप रक्तबिक्त जाऊन आणि ते सगळं झालं. पण त्याच्यामुळे काय झालं की माझ्या मेंदूला एक केसा इतका धक्का लागलेला होता सिटी स्कॅन मध्ये जेव्हा दाखवलं तेव्हा MRI मध्ये होतं. तर डॉक्टरनी म्हणजे अक्षरशः असं सांगितलं होतं की एक तर तू अकॅडमिक कर किंवा मग तू ह्याच्यामध्ये जा करिक्युलम मध्ये किंवा अशा जा, दोन्ही तू नाही करू शकत. पण मला तर दोन्ही करायचं होतं म्हणून मी तर अकॅडमिक म्हणजे फार अगदी MA पर्यंत मी शिक्षण घेतलं इतिहासात आणि हे पण चालूच राहिलं ते आतापर्यंत लिंकाबुक आणि त्याच्या पुढेही अजून चालू आहे. तर त्याच्यामुळे काय झालं की माझा मोबिलिटी इश्यू खूप झाला, कारण मी डोक्याला दोन्ही बाजूने त्रास देत असल्यामुळे माझा बॅलन्स जायला, चक्कर यायची, बॅलन्स जायचा, डोकं कधी कधी चावायचं. तर मला खूप त्रास होत होता या सगळ्या गोष्टीचा. आणि मग घरच्यांनीच काय, इव्हन स्मिताताईंनी सांगितलं होतं की तिला एकटी कुठेही सोडू नका, नाही तर घरी बसवा, शिकवू नका तिला. तेव्हा स्मिताताई रिटायर झाल्या होत्या, पण रिटायरमेंट नंतर पण त्या भेटायला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला शिकवायचं असेल तिला पुढे तर तुम्ही
तिला तिच्या बरोबर सतत 24 तास राहणं आवश्यक आहे, कारण मार जबर आहे. म्हणून मग मावशीने ठरवलं की, कारण आजोबांचं तेव्हा वय झालं होतं, आजोबांना एवढी धावपळ तर शक्यच नव्हती, कॉलेजपर्यंत जा या वगैरे वगैरे. मग मावशी माझ्याबरोबर रोज यायच्या जायच्या, कॉलेजमध्ये थांबायच्या, पावसा पाण्याच्या वगैरे सगळं असं चालू असायचं. तर त्यामुळे मग म्हणजे तो घरचा सपोर्ट होता. आणि आई वडिलांची पण आम्ही बोलून घेतलं की बाबा असं असं आहे, काय करायला पाहिजे. तर मग मुळात माझे आई वडील दोघेही खूप हुशार आहेत, म्हणजे 90% वाले दोघे पण आहेत. माझे वडील बीकॉम होते, आई पण इंटर पर्यंत शिकली, म्हणजे जुन्या जमान्यातलं इंटर म्हणतात ते तसं. तर त्यामुळे मग, आणि गणित आणि इंग्लिश या दोघांचं इतकं सुंदर आहे ना की मी आवडते. मी कधी कधी गणित चुकीचं काहीतरी मांडते, मला समजतं की मला माझं चुकलंय, तरी पण मी आईसमोर चुकीचं बोलते, पण आई तेही दाखवत नाही काही तुझं चुकली आहे, पण मला माहिती असतं की चुकीचं काहीतरी उत्तर दिलेलं आहे गणिताचं. तर असं आहे. पण मग त्यांनी पण सपोर्ट केला की ठीक आहे, तुला जितकं शिकायचं तितकं तू शिक, तुला कसं काय म्हणजे संगीत करायचं संगीत कर, शिकायचं शिक, आम्ही तुला काहीच आडकाठी करणार नाही. आणि मग अशा पद्धतीने माझं हे सगळं शिक्षण झालं. पण मोबिलिटी इश्यू खूप झाला, आणि अगदी मी 7 वर्ष तर कोणाच्या आधाराशिवाय मी चालतच नव्हते बिलकुलच. आणि काय झालं की MA झाल्यानंतर 3च महिन्यात मला अस्मिता संस्था जी आहे मुंबईतली, त्यांची शाळा पण आहे आणि अस्थिव्यंग चिकित्सा पुनर्वसन केंद्र पण बोरिवलीला आहे. त्यामुळे अस्थिव्यंगांशी पण त्या निमित्ताने संबंध आला अस्मितामध्ये. त्यांच्या समस्या काय असतात, ते कसे चालतात. मग मी कधी कधी म्हणायचे की बघा, तुम्ही माझे डोळे व्हा, मी तुमचे पाय होते, असं आम्ही कधी कधी म्हणायचे. तर त्यांना एकदम असं हे वाटायचं की अरे बापरे. तर म्हटलं नाही अरे बापरे वगैरे नाही, हे खरं आहे की आपण समाजामध्ये जे वेगवेगळे अपंग आहेत त्यांनी एकमेकांना सहकार्य केलं तरच आपण एकामेकांच्या सहकार्याने पुढे जाऊ शकतो. केवळ ब्लाइंड किंवा केवळ मूकबधीर किंवा केवळ अस्थिव्यंग असं काहीच होऊ शकत नाही, एकत्रितच प्रवास केला पाहिजे. मग नंतर मला काही काळानंतर मतिमंद आणि ऑटिस्टिक मुलांना पण शिकवण्याचा योग आला, त्यांची पण समस्या त्या निमित्ताने मला कळत गेली. आणि मग अपंगत्व हा विषयच वेगळा आहे, कसा आहे तो मी म्हणजे शब्दात पण मी वर्णन नाही करू शकत. पण एवढं मात्र जाणवतं की मला फक्त दिसत नाहीये, बाकी सगळं व्यवस्थित आहे, एवढंच मला जाणवतं या सगळ्यांकडे बघितल्यानंतर. आणि हा, शाळेमध्ये बाय द वे मोबिलिटी इश्यूच्या वरती एक तोडगा निघाला की तुम्ही तिला बसमध्ये बसवा, तुम्ही कशाला रोज येता जाता सारखं सारखं, तुमची पण पुढे वय झाल्यानंतर काय करणं, मग तुम्ही तिला बसमध्ये बसवा, आम्ही तिला उतरवून घेऊ, शाळेत घेऊन जाऊ, बसमध्ये बसवून घेऊ, तुम्हाला फोन करू, तुम्ही स्टॉपवरून घेऊन जा. असा तो प्रवास हळूहळू सुरू झाला. आणि आता मी रिक्षा टॅक्सी का होईना, मी एकटी फिरते पूर्ण, म्हणजे कुठेही जाऊ शकते, येऊ शकते, काहीच मला अडत नाही. खूप छान. म्हणजे हे खरं मलाही माहित नव्हतं, कारण योगिताला आम्ही नेहमी मावशी सोबतच बघितलेलं आहे. रुईयात सुद्धा ती जेव्हा शिकायला यायची तेव्हा ती मावशी सोबतच यायची, मावशींसोबत. आणि त्यामुळे मावशींशी पण म्हणजे त्यांनी पण आम्हा सगळ्या तिच्या मित्रमैत्रिणींना अगदी मुलांप्रमाणे सांभाळलेलं आहे त्या काळात. हो, म्हणजे आम्ही असं अक्षरशः गमतीने म्हणायचो की मावशी तेव्हा शिकायचं राहिलेलं आता कॉलेज पूर्ण करतोय. असं आम्ही मावशींना म्हणायचो. पण खूप छान वाटलं योगिता तुझ्याशी फॉर्मली गप्पा मारून. योगिता, आणखी एक विचारायचंय तुला हे की तुझा जो बायोडेटा तू पाठवलास किंवा जो CV तू अपडेट केलेला आहेस, त्याच्यामध्ये अशी नोंद बघितली की एका राष्ट्रपती पुरस्काराने सुद्धा तू सन्मानित झालेली आहेस. तर त्याविषयीची आठवण सांगशील का? मी एकतर राष्ट्रपतींपर्यंत पोहोचण्यासारखं तुझं कर्तृत्व नक्कीच आहे, पण ते कसं घडलं आणि त्यावेळेचा तो अनुभव काय होता तुझा नेमका? तो अनुभव फार चमत्कारिक गमतीशीर म्हणता येईल. झालं असं की 2016च्या जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान कांचनताईंनी यासाठी खूप मेहनत घेतली, या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी. की ते वेगवेगळे म्हणजे दिव्यांगजन सशक्तीकरण मंत्रालय जे आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचा तो भाग, तर त्यांच्या वतीने तो राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने प्रदान केले जातात. त्यातच वेगवेगळे कॅटेगरीज असतात. त्याच्यामध्ये माझ्या लायकीची कॅटेगरी आधी त्यांनी शोधली. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह चाइल्ड आणि क्रिएटिव्ह अडल्ट असे 2 होत्या. म्हणजे मी चाइल्ड मध्ये तर अर्थातच बोलणार नाही, तर क्रिएटिव्ह अडल्ट म्हणून त्यांनी नाव दिलं. तर त्याच्यामध्ये मग झालं असं की त्यांना कळलं आणि ते पोचेपर्यंत मुदत उलटून गेली. तरी पण मग त्यांनी म्हणजे सामाजिक न्याय मंत्रालयाने फार सहकार्य केलं. नाहीतर आपल्या राज्य सामाजिक न्याय मंत्रालयाचं काय होतं हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही. पण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय फार सहकार्य करणारं असं आहे.
तर त्यांनी ते एक्सेप्ट केलं. मुदत जरी उलटून गेली तरी 1 तास ते म्हणाले आम्ही थांबतो, तुम्ही पाठवा स्पीड पोस्टने, येऊ दे कधी पण येऊ दे, तुम्ही पाठवलंय ना, हे महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी ते एक्सेप्ट केलं. सिलेक्शन वगैरे म्हणजे मला कांचन त्यांनी सांगितलं होतं की हे बघ, तुमचं नाव मी देणार आहे याचा अर्थ ते तुला मिळालं असं तू लगेच समजू नकोस, कारण ही प्रोसेस फार क्लिष्ट असते वगैरे वगैरे वगैरे. मी विषय सोडून दिला, कारण दरम्यान असं झालं की माझ्या तबल्याच्या परीक्षा चालू होत्या आणि त्या सरांना अचानक सरांची तब्येत बिघडली आणि ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच्या काही महिने 1-2 महिने अगोदर त्यांचे सर गेले. त्यामुळे आम्हाला टेन्शन हे होतं की परीक्षा मी देणार कशी, कारण सर तर राहिले नाहीत. तर त्या टेन्शन मध्ये मी होते आणि दिवाळी संपून ती परीक्षा नुकतीच होणार होती माझी लेखी मध्यमा प्रथमची. तर तेव्हा मग आई काहीतरी पूजा करत होती आणि मी छान झोपा काढत होते बाहेर बसून. तर मग तितक्यात मला फोन आला की अभिनंदन, तुला राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय. 22 नोव्हेंबरची ती तारीख होती आणि आई पूजा करत होती. ती साधारण उठली आणि मी तिच्या दोन्ही कोपरांना पकडलं आणि हळूच हाक मारली, कारण डिस्टर्बन्स नको होता. तर आई म्हणाली हे बघ, तिला वाटलं की कोणीतरी गेल्या बिल्याची मी बातमी सांगते की काय. तर ती म्हणाली हे बघ, तुझे ना जे काय असेल ते पूजा झाल्यावर सांग. म्हटलं ठीक आहे, राष्ट्रपती पदक मिळालं हे पण मी पूजा झाल्यावरच सांगू का. तेव्हा ती काय उडाली आहे ना. आणि त्यानंतर मग राजधानीचा तो प्रवास आणि राष्ट्रपतींना प्रत्यक्ष बघणं, आणि तो खूप थरारक असा अनुभव होता. छान, म्हणजे ते आमच्यासाठी बँड पथकाने राष्ट्रगीत वाजवणं आणि खूप मस्तच जर्नी होती ती. त्यात आणि 2 मिनिटं म्हणजे 2च शब्द त्या तत्कालीन राष्ट्रपती माझ्याशी बोलले, सी इन लेफ्ट साइड. आणि स्वतःच्या हाताने त्यांनी मला वळवलं फोटो काढण्यासाठी, गळ्यात मेडल घालून वगैरे असं. आणि ते राष्ट्रपतीचं तिथे राष्ट्रीय सर्टिफिकेट आणि त्यांनी स्वतः ते देऊन वगैरे असं खूप छान अनुभव होता तो. अविस्मरणीय अनुभव होते तुझ्यासाठी, रोमहर्षक म्हणू आपण जरा असा. हो हो नक्कीच. आणि त्याहीसाठी आमच्या वतीने अभिनंदन तुझं. आणखी एक विचारायचं म्हणजे, तू वाद्य वाजवतेस, गातेस वगैरे, संगीत ही अकॅडमिक तुझं हे कुठपर्यंत गेलेलं आहे, म्हणजे अकॅडमिकली संगीतात तू कुठपर्यंत पोहोचलेली आहेस? मी विशारद राहिलंय माझं फक्त तबल्याचं. अच्छा, अजून विशारद राहून सुद्धा तू जी उंची गाठलीस ती कदाचित अनेक विशारदांना सुद्धा गाठता आलेली नसेल कदाचित. ते माझं असं एक प्रामाणिक मत आहे की विशारद किंवा ज्या काही आहेत त्या केवळ एक सर्टिफिकेट आहे कागदात. अर्थात त्या कागदाचं महत्व आहे हे मलाही मान्य आहे, पण ते कागद असून जर तुम्हाला काही येत नसेल तर त्यापेक्षा बिनकागदी तुम्ही जे शिकता. आता पंडित भीमसेन जोशी आणि ह्या लोकांना त्या डिग्र्यांची गरजच पडली नाही नव्हती. ते होते ते स्वयंभू होते आणि आहेत, ते अजूनही आहे. ते गेल्यानंतर सुद्धा पिढ्यानपिढ्या लोक ते ऐकणार आहेत. ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. अर्थात मी विशारद करायचे प्रयत्नही चालू आहेत. आता मी सध्या पंडित काशीनाथ मिश्रांकडे शिकते सुद्धा विशारदसाठी. पण म्हणून मी त्या डिग्रीत अडकून न राहता आपलं स्वतःचं आणखीन काही वेगळं करता येईल का ह्याच्याकडे जास्त माझा कल आहे. आणि तेच अधिक ज्याला म्हणून आपण क्रिएटिव्ह असणं, सर्जनशील असणं हे जास्त आपल्याला पुढे नेणारं असतं कधी. आता आपण हा मंच खुला करण्याआधी एक शेवटचा तुला विचारतो की म्हणजे तू गातेस, तू वाजवतेस, त्याचसोबत तू लिहितेस पण, हे मला माहिती आहे. तर ते तुझं लेखन म्हणजे काय कुठपर्यंत आलंय आता, किंवा कसं, त्याविषयी थोडं सांग ना. म्हणजे तू लिहितेस आणि तू खूप चांगलं लिहू शकतेस, तू चांगलं बोलतेसही, म्हणजे वक्तृत्वाच्या अंगानेही तू चांगलं बोलतेस. शिवाय संस्कृत हाही तुझ्या आवडीचा विषय आहे. त्यात मला वाटतं तू इतिहासात MA केलंस, पण तरी संस्कृत मध्ये सुद्धा काहीतरी तुझं नक्की अचिव्हमेंट असणार आहे. तर त्याविषयी थोडं बोल आणि मग एक गाणं घेऊ आणि मग आपण हा मंच आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी खुला करूया. बर, संस्कृत मला आवडतं हे खरं आहे, पण मी त्याच्यामध्ये फार काही करू शकले नाही, कारण एकतर ब्रेलमध्ये किंवा रेकॉर्डेड सुद्धा संस्कृत मटेरियल फार उपलब्ध नाहीये. तर त्याचा मला खूप त्रास झाला. हा, संस्कृतची अचिव्हमेंट म्हणजे मी संस्कृत नाटकाला संगीत दिलं आणि ते विद्यापीठात पहिलं आहे, एवढीच फक्त आहे. आणि लिहिण्याचं तर मी पहिले कविता लिहायचे, हर्षद दादाला खूप चांगलं माहिती आहे. पण आता मी कविता लिहित नाही, कारण मला कविता सुचतच नाही. आता मला निबंध सुचतात किंवा मग भाषणाचे मुद्दे काढून, एक तर मला आठवतं मी 25 मिनिटाचं अख्खं भाषण केलं होतं, पण ते मुद्दे मी स्वतःच काढले होते 26 जानेवारीचा. तर ते एक सुचतं. किंवा मग
ज्ञानेश्वरी किंवा गाथा किंवा दासबोधाचा काही देऊन, आता मी रामनवमी आणि सीतानवमीच्या बाबतीत म्हणजे निमित्ताने निरूपण पण केलं होतं या सगळ्या गोष्टींविषयी, की म्हणजे रामचरित्र सगळ्यांना माहितीये, इव्हन सीताचरित्र पण सगळ्यांना माहितीये, पण ते थोडंच माहितीये. पण मग ते आधुनिक जगाशी रिलेट करून वगैरे ते सगळं असं काहीतरी मी ते निरूपण केलं होतं. पण लिखाण त्यावेळेला मी काही न करता लिहिलं, म्हणजे केलं होतं. हा एक वेगळा विक्रम केला होता, म्हणजे कुठल्या बुकमध्ये त्याची नोंद नाहीये, पण तो एक वेगळा विक्रम झाला होता की मी काहीही न लिहिता केवळ संगीतातही होत्या त्याबरोबर माझ्या बरोबर गायला. तर मी त्यांना रामनवमीला त्यांची 2 गाणी, माझी 2 गाणी आणि निरूपण माझं, आणि सीतानवमीला मात्र संपूर्ण त्यांनाच मी गायला लावलं आणि माझं फक्त निरूपण ठेवलं. आणि नाट्यशाले शिक्षिका हा आपल्या संगीतात आहे. आणि नाट्यशालेची देण अभिनय, जसं हर्षददादा म्हणाला तसं नाट्याभिवाचनामध्ये म्हणजे अस्मितानेच तो उपक्रम घेतला होता शाळेने, की त्याच्यामध्ये शिक्षकांना आणि स्टाफला सगळ्या सहभागी केलं होतं की ते काव्यवाचन आणि नाट्याभिवाचन करायचं. आणि त्याच्यात माझा नाट्याभिवाचनात पहिला नंबर आला होता आणि ते सीतेचं स्वगत होतं, भूमिकन्या सीता नाटकातलं. मग ते स्वगत मी तिथे फिरवलं, म्हणजे सादरीकरण केलं, असं थोडस केलं. आणि अस्मिता, खरं तर मी एक गोष्ट इथे तुला करायच्या अगोदर सांगते की अस्मिता ही संपूर्ण डोळस शाळा आहे. इथे म्हणजे इतर अपंग मुलांपेक्षा खूप वेगळं वातावरण आहे. ही मुलं फार चुळबुळी असतात, फार चंचल असतात. त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून शाळा मला एक एस्कॉर्ट पुरवते की ते मुलांना कंट्रोल करेल, आणि मी शिकवते. पण काही वेळेला असं होतं की ते एस्कॉर्टला ऐकत नाही आणि मला ऐकतात, असं पण झालेलं आहे. हो, एस्कॉर्टला म्हणतात थांबाव बाई असं, आणि उलटी मुलं करतात कधी कधी, ताईला भरू द्या ना, आम्ही ऐकतोय असं म्हणून, असं झालेलं आहे. आणि स्वतः ती मुलं म्हणजे अगदी 9वी-10वीला आलेली मुलं मग ती बसमध्ये बसवून देण्यापर्यंत करायची जेव्हा मी मालाडला राहायची. आता मुलं ती रिक्षाही करून देतात, बसवून देतात. काही वेळेला जर मी रिक्षातनं उतरताना दिसते, ताई 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 थांब 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 करून उतरवायला पण येतात. असं खूप छान अनुभव आहेत मुलांबरोबरचे. क्या बात आहे. म्हणजे खूप असा संपन्न असा सगळा तुझा प्रवास हा आतापर्यंतचा आहे, आणि तो म्हणजे प्रवास तुझा काही संपलेला नाही, तो खूप अजून पुढे जाणार आहे, आणि त्या सगळ्यासाठी आमच्या सदिच्छा तुझ्यासोबत आहेतच. पण आता आपल्यासोबत किमान 10-15 लोक तरी आपल्याला आम्हा दोघांव्यतिरिक्त दिसत आहेत इथे. तर यापैकी कोणालाही योगिताशी संवाद साधायचा असेल, गप्पा मारायच्या असतील आपल्या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे, तर हा मंच आता आपण खुला करतो आहोत. तर आपण योगिताला प्रश्न विचारू शकता आणि ती अशीच दिलखुलास उत्तर देईल. फक्त ही प्रश्नोत्तर मालिका सुरू होण्याआधी योगिताने एक छानसं गाणं थोडक्यात का होईना पण ऐकवावं अशी तिला विनंती आहे, आणि मग आपण बोलूया एकत्र सगळे. मी येते घोडागाडीचा आवाज काढला होता, पण आता मी घुंगरू अवॉइड करते, म्हणजे गाण्याचे शब्द कळावेत म्हणून, आणि एक कशी मेडली करते. ठीक आहे. मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा यूं तो हमने दीदार सी देखे, तुम सा नहीं देखा, ओ तुम सा नहीं देखा, यूं तो हमने दीदार सी देखे, तुम सा नहीं देखा, तुम सा नहीं देखा, जिसको नहीं देखा हमने कभी, पर किसकी जरूरत क्या होगी, ऐ माँ तेरी सूरत से भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी, पर किसकी जरूरत क्या होगी, ऐ माँ तेरी सूरत से भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी. क्या बात आहे, क्या बात आहे. रफीचा आवाज आणि तुझी घोडागाडी मस्त. तर माझी विनंती राहील उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींना की आपल्याला योगिताशी गप्पा गोष्टी करण्यासाठी आता हा मंच खुला आहे. आपण एकेकाने तिच्याशी संवाद साधायला हरकत नाही. नमस्कार योगिता मॅडम, तुमचा सगळं हा प्रवास ऐकून मला अतिशय आनंद झाला आणि स्फूर्ती सुद्धा मिळाली. खरं म्हणजे
धन्यवाद. तर मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, की तुमच्या काळात जी संगीताची स्थिती होती अंध शाळांमध्ये किंवा इतरत्र सुद्धा, अंध त्या काळात संगीतामध्ये अतिशय चांगली प्रगती करायची. परंतु आज असं चित्र दिसतंय की अंध शाळांमध्ये संगीताची अवस्था वाईट झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे. आणि त्यामुळे अंधांना संगीतात थोडीशी उतरती कळा लागलेली असं म्हणायला हरकत नाही. तर यापुढे अंधांच्या बाबतीत अंधांच्या संदर्भात आपण संगीताचं भविष्य कसं मानतात? आपलं नाव काय? बाळासाहेब फुले. हा, तर असं आहे की एकंदरीतच संगीताची स्थिती सध्या बदलली असं म्हणायला हरकत नाही. कारण सजीव संगीत हे खूप रेअर झालंय. का? कारण इलेक्ट्रॉनिक सगळं शिरलेलं आहे. इव्हन आपण आता बघतो की तबला, ढोलकी ह्या सारखी वाद्य सुद्धा आता प्रोग्राम होतात. आणि हे खरं तर तुम्हा सगळ्यांनाच मारक आहे असं माझं खूप प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून मी स्वतः देखील सजीव संगीताकडे तुम्ही वळावं जास्तीत जास्त, अशा पद्धतीने मी प्रसार करते. आणि राहिला प्रश्न आहे अंध जगताचा, तर मुळात मी त्याच्यातनं थोडीशी तुटली गेल्यासारखी आहे अंध जगतातनं. पण जर मला पुढे मागे जाऊन संधी मिळाली की अशा मुलांसाठी काही करावं, काही शिकवावं, तर मला जरूर आवडेल. मी स्वतः त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यायला तयार आहे की अशा पद्धतीने काही होता येईल का. हा, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एकत्रच दुरावस्था झाली असेल तर त्याच्यातनं मात्र सावरणं हे ज्या त्या शाळेचं किंवा ज्या त्या संगीत शिक्षकाचं तिकडच्या हे काम आहे असं मला वाटतं. पण हा, एकंदरीत असं आहे की सगळीकडेच बदल झालाय. सगळीकडेच इलेक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी शिरल्यामुळे संगीतात आमूलाग्र बदल झालाय हे मात्र नाही. नमस्कार, साहित्य जागर. नमस्कार. अरुण चव्हाण बोलतोय मी. हा, नमस्कार. बदलापूरहून. तर योगिता, मी अरुण चव्हाण बोलतोय. आणि योगिताचा मी इंटरव्ह्यू मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी ऐकला होता FM गोल्डला. आणि तेव्हापासून मी योगिताचा खरंच फॅन झालो. आणि त्याच्यानंतर योगिता आम्हाला भेटली. आणि तेव्हापासून खरंच तिचे गुण कौशल्य जे काही ईश्वराने दिलेलं आहे आणि त्या गुणांचा ती उपयोग खरोखर मनापासून करते, त्याबद्दल मी योगिताचा खरंच अभिनंदन करतो. आणि आता लिम्का बुक पर्यंत तिची मजल गेली आहे, पुढेही नक्कीच तिची मजल गिनीज बुक पर्यंत जावी, ही माझ्याकडून शुभेच्छा, आमच्याकडून शुभेच्छा. तर योगिता, तुम्ही मला ओळखलं असेल असं मला वाटतं. योगिताला मला ती अरुण ब्रदर म्हणून पण हाक मारते. तर योगिता, माझा एक प्रश्न असा आहे की जेव्हापासून तुम्ही वेगवेगळी रिदम आणि वेगवेगळे वाद्य तुम्ही वाजवायला लागलात, तुम्हाला आवडणारं असं वाद्य कोणतं असावं? मुळात तुम्ही रिदमिस्ट आहात, परंतु आवडणारं असं एक वाद्य असेल का जे तुम्ही कधी तुम्हाला जर असं म्हटलं की तुम्ही आता वाजवा काहीतरी, तर तुम्ही कोणतं वाद्य सर्वात प्रथम घ्याल? दुसरा एक प्रश्न असाच आहे की बरेच लोक वेगवेगळे वाद्य क्रिएट करतात. क्रिएट म्हणजे क्रिएटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये. उदाहरणार्थ, काही लोक विसल वाजवतात, शिटी वाजवतात, काही लोक तोंडाने काहीतरी सनईचा आवाज काढतात. तसं योगिता, तुमच्याकडे काही असं तुमची क्रिएटिव्हिटी काही असेल तर प्लीज त्याबद्दल सांगा. धन्यवाद. माझं वाद्य आवडतं म्हणजे मी असं म्हणजे पटकन हातात घेत आणि वाजवत, तर मी तबला वाजवते. कारण माझं असं मत आहे की, आणि मग माझं असं नाही की खूप मोठे लोक पण इव्हन म्हणतात की तबला हा प्रत्येक रिदम वाद्याचा बेस आहे. त्याच्यामध्ये ढोलक वाजतो, त्याच्यामध्ये ढोलकी वाजते, त्याच्यामध्ये ढोल वाजतो, त्याच्यामध्ये मृदुंग वाजतो, त्याच्यामध्ये काहीही वाजतं. आता क्रिएटिव्हिटी म्हणाल तर मी काही शिट्या बिट्या वाजवू शकत नाही, पण एवढं आहे की हे दगड धोंडे वाजवण्याचं कसं काय ना आपल्याकडे. लोक दगड मारायला वापरतात, दगड हिंसाचार पसरवतात. आम्ही दगडात इतकी चांगली अहिंसा तर पसरवतोय. क्या बात आहे. म्हणजे आता दगडाच्या वरती एक भजन म्हणायचं झालं ना तर गाडगे बाबांनी जो आपल्याला संदेश दिला तो पुढे तसं म्हणायला हरकत नाही. तर मग तेच होतं. मग छन्नी हातोड्याचा घाम कधी दगडाचा देव, छन्नी हातोड्याचा घाम करी दगडाचा देव, खाई दैवाचे तळाचे त्याच माणूस हे नाव,
त्याच माणूस हे नाव, त्याच माणूस हे नाव, त्याच माणूस हे नाव. हा असे क्या बात आहे. वगैरे म्हटलं. जबरदस्त, मस्त. बरं, मी त्यांचा प्रश्न आणखी थोडा पुढे येते की तबला मला वाजवायला का आवडतो. तबल्यामध्ये काहीही वाजतं असं म्हटलं होतं. तर आता मी तुम्हाला हाती आणि घोड्याची चाल कशी असते ते दाखवते. हत्ती आणि घोडा आपल्याला एक डोळ्यासमोर येतच की हत्ती म्हटलं की कसं झुलत हळू डुलत डुलत चालणार आणि घोडा म्हणजे तबडक 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 चालणार. आता मी घोडा गाडी करवंटीवर तर काढली पण तबल्यावर कशी काढणार. तर खरं तर ही दोर दर्जाची पलट म्हणतात पण ती आहे हत्ती घोड्यासारखी. तर मी आधी बोल तसं दाखवते म्हणून तीट धागे तीट क्रथे तीट धागे तीट क्रथे तीट क्रथे तीट क्रथे तीट धागे तीट कथला हे तथा कथित धागे तथा कथित धागे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे क्रथे तिथे धागे तिथे कधी धागे तिथे क्रथे तिथे धागे तिथे कधी धागे तिथे कथला घेता कधी धार देता कधी धार देता धागे तिथे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे क्रथे तिथे धागे तिथे कधी धागे तिथे क्रथे तिथे धागे तिथे कधी कधी धार देता कधी धार देता कधी धार देता धागे तिथे धागे तिथे धागे तिथे क्रथे तिथे धागे तिथे कधी धागे तिथे क्रथे तिथे धागे तिथे कधी धागे कधी धार देता कधी धार देता कधी धार देता. हे हत्ती आणि घोडा परण बघा. क्या बात आहे. योगिता, हा. हा जो तू म्हणजे तुझा जो लेखाचा जो प्रवास झाला आणि त्यानंतर तुझ्या अनेक मुलाखती झाल्या विविध माध्यमातून आणि अनेक रियालिटी शोज मध्ये सुद्धा तुला बोलावण्यात आलं होतं. म्हणजे मला आठवते झीच्या एका शो मध्ये तुझं प्रेझेंटेशन होतं किंवा अन्यही असतील आणि उदय निरगुडकर असतील किंवा संजीव खांडेकर असतील अशा सगळ्या त्या काळात मोठ्या असलेल्या पत्रकारांनी संपादकांनी तुझे कार्यक्रमही केले होते आणि तू आणि हिने अनघाने मिळूनही एक कार्यक्रम मला वाटतं एबीपी माझासाठी केला होता. तर हा जो सगळा म्हणजे प्रवास होता की त्या एका विशिष्ट घटनेनंतर तुला जे ती प्रसिद्धी मिळाली तर त्या संदर्भातला त्या संदर्भातलं तुझं चिंतन काय आहे. म्हणजे मी तुला प्रतिक्रिया नाही विचारणार तर तुझं चिंतन काय आहे त्या या सगळ्या संदर्भातलं. कर्मण्येवाधिकार असते कर्मण्येवाधिकार असते मा फले. क्या बात आहे. नाही हे मला माहिती आहे पण तरीही म्हणजे मला हे अगदी ठामपणे माहिती आहे की तुझ्या डोक्यात काही आवाज जाणार नाही या सगळ्याची. पण तो सगळा अनुभव तरी तुला कसा वाटला म्हणजे काय वाटलं तुला नेमकं हे सगळं ते करत असताना. खरं म्हणजे एक आपण प्रवास करत असतो कुठेतरी आणि डोळस माणूस जो असतो तो मैलाचा दगड बघतो. पांढरा जो दिसतो मैलाचा दगड तो पार झाला जे इथपर्यंत आपण प्रवास पार केला असं तो समजतो आणि पुढे जातो. आता दमा बिराजदारांसारखं होत नाही की तो बाबू नावाचा जो अधिकारी होता तिथे स्मशानभूमीजवळ गेला आणि अरेच्या सगळे मैलाचे दगड चला इथे बसलं की काय असं काही होत नाही. ते व्हायला खूप वेळ आहे. सांगण्याचा उद्देश हा की आजचा दिवस आपला असं मला नेहमी वाटतं. उद्याचं मी नाही बघितलं काही. कारण आणि आता म्हणजे हे अस्थैर्य आत्ता आलंय कोरोनामुळे म्हणा किंवा काय पण माझ्या डोक्यात हे पहिल्यापासूनच होतं की आज मी आहे उद्याचं मला माहित नाही. तर मग जे काही आहे ते पुढे पुढे करत घेऊन जायचं. जी संधी मिळेल आज तिचं आपण सोनं करायचं. उद्या काय होईल मला माहित नसतं. हा येतो एक फोन की अरे तुला इथे इथे बोलवलंय ठीक आहे. मला प्रवास जमत नाही म्हटल्यानंतर गाडी पाठवणं वगैरे वगैरे सगळ्या रिक्वेस्ट असतात माझ्या डिमांड्स असतात ते करतात पूर्ण. आणि असं आहे की पहिले मला प्रसिद्ध होणं हे आवडत नव्हतं. मला वाटायचं अरे काय कशाला प्रसिद्ध व्हायचं. फोटो काढायचे सुद्धा मला कष्ट वाटायचे. काय उभं राहायचं पोज द्यायचा हे कशाला. पण हळूहळू मला कळायला लागलं की नाही जर मी इतिहासात MA केलंय आणि
आम्ही डोकं फोडून फोडून म्हणतो, अरे काय इतिहासात आम्हाला काही मिळत नाहीये, कसं शोधायचं एखाद्या माणसाचं. जसं शिवाजी महाराजांच्या 3-3 तिथ्या हे केल्या जातात, साजऱ्या केल्या जातात. त्याचं कारणच आहे मुळे की कागदपत्र कमी आहेत, किंवा ती जाळली गेली, किंवा आणखी त्याचं काही डॅमेज झालं, असे कितीतरी गोष्टी आहेत. आणि मला मग तेव्हा रिअलाइज झालं की नाही, जर मी काम केलं असेल तर माझं इतिहासात नाव राहिलं पाहिजे. आणि ते नाव होऊन जाणं हे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं कदाचित. मी ठरेलच असं काही म्हणत नाही, पण कदाचित हे प्रेरणादायी ठरू शकतं की हा बाबा, अशी एक व्यक्ती इतिहासामध्ये होऊन गेली, जिच्यापासून आपण काहीतरी शिकू. जसं आपण शिवाजी महाराज, सावरकर पण म्हणाले होते की माझा कान पिळायचा दोघांनाच अधिकार, एक तर श्रीकृष्ण आणि दुसरे शिवाजी महाराज, बाकी कोणी. तर अशा काहीतरी ठेवून जाणं, या दृष्टीने मग मी हे डेटा कलेक्शन करा, फोटोज काढा किंवा इंटरव्ह्यूज ना जा. पहिले माझा या सगळ्यांना विरोध होता, मला इंटरव्ह्यूज वगैरे करायला आवडायचे नाही, मी काही केलंच नाही तर इंटरव्ह्यू काय देणार, असं पण मला व्हायचं. तर पण आता हळूहळू मी इतिहासाच्या दृष्टीने डोळे उघडे ठेवून बघायला सुरुवात केल्यानंतर मी या सगळ्याला हो म्हणते आणि ते देते इंटरव्ह्यू, काय कुठेही असो. योगिता, मला खूप आनंद झाला तुझा आवाज ऐकून, आणि खूप दिवसांनी अरे मला पण खूप बरं वाटतं. शाळेपासून आपण तुला ओळखतोच, पण आता एवढी तू मोठी झाली त्याचा खरंच अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना. आणि खरं म्हणजे आता तू किती मोठी झालीस, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये वगैरे जरी गेलीस ना, तरी तुझा मोठेपण ह्याच्यात पण आहे की तुझा स्वभाव, जो मस्तीभरा स्वभाव, जो पूर्वीपासून आहे, जो जसा आहे तसाच आहे. तर त्यासाठी तुझं अभिनंदन. आणि तुला एक विचारायचा प्रश्न होता की तू काहीतरी चंडा वाद्य म्हणाली, ते काय आहे ग? चंडा हे वाद्य म्हणजे आता मी तुला काही गाणी सांगेन, त्याच्यामध्ये जे वाजेल ते तो चंडा आहे. विडात मराठे वीर दौडले साठ, टक्टर टक्टर असं एक वाजतं, किंवा आम्ही ठाकर मध्ये ढोलाबरोबर जे वाजतं तो एक जे आहे त्याला चंडा म्हणतात. अशी खूप गाणी आहेत. ते काष्टतरंग आहे ना? ते काष्टतरंग आहे. राधर माझ्याकडे तर आहे, हवं एक ऐकायचंय. हो, खरं काष्टतरंग नाहीये, आपल्या कमला मेहताचा चायना ब्लॉक आहे. म्हणजे कमला मेहतातनं उचललेला नाही, पण आपण त्याला चायना ब्लॉक म्हणायचो असं. आणि त्याच्यावरून मी जोकही केला होता. मला आठवतं की गेल्या वर्षी जेव्हा करोनाची सुरुवात झाली मार्चमध्ये, मला खरंच सांगते, इलेक्ट्रिक शॉक आहे ना, ओरिजिनल बसला नाही, पण महावितरणचा भयंकर मोठा शॉक बसला होता. तो कसा मी सांगते की महावितरणचा प्रोग्राम मी 11 मार्चला करायला म्हणून तिकडे प्रकाशगडला गेले, आणि सगळं झालं, सगळं लागलं, सेट लागला. अर्थात ही मुलं सेट लावायला पण येतात पण का, शाळेतनं बाहेर पडली की ज्यांना मी शिकवते, वाद्यांचा सेट लावायला माझ्याबरोबर असतात, शूट करायला असतात. तर एक मुलगा, मी, आई वगैरे आम्ही गेलो, सेट लावला, माईक सगळं सेटिंग झालं, पाहुण्यांच्या खुर्च्याही वर मांडल्या गेल्या उद्घाटनासाठी, आणि लाईट गेली. 440चा शॉक असा बसला, कोरोना महामारीमुळे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. आणि महावितरणचेच लोक आंदोलनाच्या पवित्रताने की नाही 5 मिनिटं तरी द्या, हे करा. शेवटी ते आंदोलन मला मिटवावं लागलं. म्हणजे काय, कुठली ड्युटी कधी कोणावर कोसळेल हे सांगता येत नाही. मी म्हटलं की बघा, आपला भेटायचा परत योग असेल, त्यामुळे तुम्ही हे पॉझिटिव्हली घ्या, आपण पुन्हा भेटू, आणि मी भरपूर कार्यक्रम तुमच्यासाठी करेन. आणि मग सगळ्यांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या, अक्षरशः आंदोलन संपवलं. असा भयंकर किस्सा घडलाय. तर असं तर मी ते, आणि दुसऱ्या दिवशी होता पण तो कॅन्सल नाही झाला, कारण 50च लोक त्याच्यामध्ये जमणार होते. तर तेव्हा मग हा चायना ब्लॉक, तू म्हटलं हा चायना ब्लॉक आहे, पण ह्याच्यातून तुम्हाला कोरोना मिळणार नाही, कारण तेव्हा चायनातनं कोरोना पसरला, हे फार झालं होतं. तर दाखवते मी ऐरणीचा दिवा. मला असं वाटतं की हा ओरिजिनलच आवाज असणार. ऐरणीचा देवा तुला किती भाव दे, आभाळागत माया तुझी अमावती राहू दे, आभाळागत माया तुझी अमावती राहू दे. हे शाळेत बघितलं आपलं. योगिता, तू खरं कमाल आहे ग. म्हणजे तुझं ते एकत्र तुझं मल्टीटास्किंग चालतं ना, ते खरं मल्टी टॅलेंट आहे तुझ्या. ते तबला पण आणि गाण्याचे सूर पण पक्के लागतात. आणि अरे धन्यवाद. योगिता, मला आठवतं की शाळेमध्ये आपल्या शाळेतलं ते गाणं ऑर्केस्ट्राला असायचं, लंडन देखा पॅरिस देखा. अमरीश पुरीचा जो आवाज तू काढायची,
तो मला हा. ऐकावासा वाटतोय. मला पण. लंदन देखा, पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान, माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान, सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. मस्त मस्त. जेव्हा आणि श्रवण जेव्हा श्रवणजी गेले तेव्हा मला हेच आठवलं. आदित्यनारायण काय म्हणते? जेव्हा श्रवणजी गेले आपल्यातून कोरोनामुळे तेव्हा मला हेच हा. आठवलं की आपण त्यांच्या समोर गायलं होतं. आणि ह्याच्यामध्येच आदित्य नारायणचा पण आवाज होता छोट्या मुलाचा. हो, तो हो. स्पेशल इफेक्ट तुझाच असायचा. आता तू येईल की नाही शंका आहे वयापराकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे SP बालसुब्रमण्यमचे हसणं तुम्ही जे माझ्याकडनं करून घ्यायचं. हो हो हो, मी तेच म्हणणार होते की तू त्यांची नक्कल पण अगदी त्यांची तर अगदी हुकूमत असायची तुझी नक्कल. म्हणजे इनको हम लेके चले हैं हमने संग अपनी नगरिया तरररा तरररा तरररा. इनको एक नंबर होता ते. हो रे, मज्जा आली मज्जा. मज्जा आली. खरंच छान आठवली. योगिता, मला तुला या निमित्ताने असा एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आता तू अंध क्षेत्रातल्या संगीताशी किंवा लोकांशी तितकीशी निगडीत किंवा नाहीये संबंधित, म्हणजे इथे काही तुझं काम नाहीये, पण तू अंध आणि आजूबाजूचे सगळे डोळस, तर तुला भेदभावाला कधी सामोरं जावं लागलं का? म्हणजे फक्त बिकॉज यू आर ब्लाइंड तर तुला संधी नाकारली गेली किंवा अशा प्रकारचा काही अनुभव, म्हणजे अगदी इतकाच नसेलही पण थोडंफार तरी संघर्ष असतोच आपल्या जीवनात, तर या संदर्भात तुझा अनुभव काय होता? म्हणजे सुदैवाने इतका खूप गंभीर अनुभव नाही आला म्हणा, की जेणेकरून मला स्वतःला कॉम्प्लेक्स निर्माण व्हावा की अरे यार आपल्याला दिसलं असतं तर बरं झालं असतं, असं सुदैवाने अजून तरी नाही झालं. पण हा होतं असं कधी कधी डावं उजवं होतं. आणि त्याला कारण पण असं असतं की जे सर्वसाधारण लोक असतात ते आपल्या स्पीडमध्ये चालत असतात आणि आपल्याला काही वेळेला त्यांच्या स्पीडला मिळतं जुळतं घेणं आपल्यालाच कधी कधी कठीण जात असतं. आणि त्यामुळे आपण डावललं जाण्याची शक्यता नाकारता निश्चितच येत नाही. मला असं आठवतंय की एका ठिकाणी आम्ही नवरसांचा एक कार्यक्रम करायला म्हणून प्रॅक्टिसला जमलो होतो आणि खूप म्हणजे टाइमपास चालू होता. प्रॅक्टिस कमी आणि टाइमपास खूप चालू होता. मग ही मुलं जी बाकीची होती ती इकडे तिकडे जा, टाइमपास कर, काहीतरी खाऊन घेऊन या, हे करा. आणि मी प्रशांत बानिया आणि मनश्री सोमण आम्ही असेच बसून होतो. तर मनश्रीच्या आईने ह्याच्यावरती आवाज उठवला की या लोकांना दिसत नाहीये म्हणून तुम्ही यांची ग्रेड खाली आणताय का? तुम्ही स्वतःला ए ग्रेड आणि आमची मुलं बी ग्रेड आहेत का? आमची मुलं पण सेमच आहेत. तुम्ही त्यांचा विचार कधी करणार? ती मुलं अशीच बसून आहेत, खाल्लंय पिल्लंय, नाही झालंय, काय झालंय, तुम्हाला तुमची पडली, यांची पडलेली नाहीये वगैरे असं करून भांडण केलं. त्या म्हणजे सुरुवातीला मला वाटलं की अरे कशाला उगाच, पण नाही ते बरोबर होतं. नंतर मला रिअलाइज झालं की असं ठीक आहे चुकीने होतं पण तेही होता कामा नये. हा अलर्टनेस आपल्याला पण तितकाच असला पाहिजे. अच्छा, पण म्हणजे नॉर्मली कामाच्या संधी कमी मिळाल्या असं काही वाटतं तुला? असं कधीतरी होतं, कधीतरी नक्कीच होतं की आपल्या कामाचा स्पीड तुलनेने कमी असल्यामुळे काही वेळेला असं होतं की अरे यार यांना इतकं नाही जमणार आहे, ते आपण यांना पटकन करून टाकू असं पटकन समोर आपल्या समोर पण कधी कधी बोललं जातं. तर मी तेव्हा मात्र मी म्हणते की हे बघा तुम्हाला मला काम द्यायचं नसेल तर देऊ नका, माझ्या समोर तरी बोलत जाऊ नका, असं मी सरळ बोलतो. अच्छा, मला वाटतं जर कोणाला काही विचारायचं असेल, प्रश्न विचारायचे असतील तर आपण पुढे जाऊया, नाहीतर मग आपण समारोपाकडे वळूया. हा, एकच विचारायचं असं होतं योगिताताईंना की आता इतका मोठा सगळा प्रवास तुम्ही उलगडला, छान इंटरव्ह्यू केला अनुजाताई, तुम्ही दोघांनी पण छान इंटरव्ह्यू घेतला आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या समोर आहे. त्यांनी असं सांगितलं की वाद्यांच्या पण ते मिमिक्रीज करतात, तर एक दोन वाद्यांच्या पण मिमिक्रीज ऐकवल्या तर बरं होईल. त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये मग आलो होतो म्हणून विचारतोय. वाद्यांची मिमिक्री म्हणजे वाद्य मिमिक्री करतात.
मी मिमिक्री करत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मगाशी तुम्हाला मी रातकिड्याचा आवाज दाखवला की ह्याच्यावरती हे वाद्य काढतं मिमिक्री. आणि हाच पुढे जाऊन बेडकाचा एक आवाज येतो बघा. ही वाद्यांची मिमिक्री म्हणजे हे आहे. याचा वापर पार्श्वसंगीतासाठी जास्त होत असेल नाही का? हो हो हो, पार्श्वसंगीतासाठी. आता इवन आर.डी. बर्मननी वगैरे जेव्हा केलंय तर पत्रा, एक साधा पत्रा आहे, पण तो पत्रा हलवून त्यांनी ढग गडगडण्याचा आवाज काढलेला आहे, किंवा पॉलिश पेपर ढोलकवरती घासून ट्रेनचा आवाज काढलेला आहे. करवतची पातळ करवत असते, त्याच्या ती करवत हलवली की असा एक आवाज येतो. तर ते वाद्यांची मिमिक्री म्हणजे हे आहे. प्रभाकर कदम बोलतोय सोलापूरहून. नमस्कार. हा नमस्कार. योगिताताई, मला आपल्याला एक विचारायचं असं की दगडांचा जो आवाज काढता तुम्ही, अनेक वाद्यांचा, काही दगड गोटे ठेवून असं ऐकलेलं आहे आम्ही, तर ते खरं आहे का आणि कसं काय करता मग ते? दगड खरे आहेत आणि दगड हे वेगवेगळ्या आकाराचे घेऊन एक मोठा दगडाचा हा कुठला बरं म्हणजे गोल आहे, गोल मोठा दगड आहे, तो मी आता चटईवरती आपटलाय. हा दगड आहे आणि माझ्या हातात 2 उभे दगड आहेत. आणि ह्या दगडांचा मिळून एकदा असा तरी वाजतो किंवा असा तरी वाजतो. हा मोठ्या दगडावरती हे 2 दगड आपटलेत आणि टाळासारखे वाजवले. 2 दगड खरे आहेत. व्हेरी गुड. पण हे प्रत्येक मुलाखतीच्या वेळेस हे सगळं साहित्य घेऊनच बसता काय तुम्ही, कसं काय? बसावंच लागतं, कारण मग प्रत्यक्ष नुसतं मी वाजवते असं म्हणून होत नाही ना, ते प्रत्यक्ष दाखवावं पण लागतं. धन्यवाद. धन्यवाद. योगिता, तू आहे ना मगाशी म्हणताना की तू सुरुवातीला कविता वगैरे करायचीस आणि तुझ्याकडे म्हणजे तू संगीत देतेस, म्हणजे गाण्यांना चाली वगैरे लावतेस, तू इतक्या नाटकांना पार्श्वसंगीत वगैरे दिलेलं आहेस. स्वतःचे शब्द आणि स्वतःचेच सूर असा प्रयत्न कधी केलेला आहेस का? आणि जर केलेला असशील तर या निमित्ताने तो आमच्याशी शेअर कर, तू करावास अशी तुला विनंती आहे. अजूनपर्यंत मी असं काही केलेलं नाहीये की स्वतःचीच कविता आणि स्वतःच संगीत, असं अजून तरी मला सुचलेलं नाहीये काही. आणि आता तर मला कविता बिलकुलच सुचत नाही. काय माहित काय झालं, कविता झोपली. हरकत नाही. पण मग सुरावटी तरी स्वतःच्या अशा तुझ्या बांधलेल्या वगैरे अशा आहेत काही, असं काही, किंवा तू जे स्वरबद्ध केलंयस इतरांचं, म्हणजे तू स्वतःहून ज्याला चाली लावल्यास, नाट्यशालेची नाटकं असेल किंवा काही, तर तशातलं काही आठवत असेल तर ऐकवलंस तरी आवडेल आम्हाला ऐकायला. एक मंकू माकडे म्हणून नाटक होतं, त्याच्यात माझी चाल अशी नव्हती, पण मी सोलो गायलं होतं त्याच्यामध्ये. एक अंगाई गीत होतं. म्हणजे साधारण त्याची स्टोरी अशी आहे की एक माकडाचं पिल्लू, म्हणजे शिकवण काय द्यायची तर आई वडिलांचं ऐकलं पाहिजे असे त्या नाटकाची शिकवण होती. नाहीतर मग बाहेर तुम्ही संकटात सापडू शकता किंवा बाहेरच्या मित्रांची संगत नेहमीच चांगली मिळते असं नाही, अशा आशयाचं ते नाटक होतं की माकडाचं एक पिल्लू जे वटवाघळाशी मैत्री करतं आणि वटवाघळाशी मैत्री केल्यामुळे ते एका संकटात सापडतं, जंगलात सापडतं. आणि संकटात सापडतं म्हणजे काय, तर तो लांडगा त्याला खायला बघत असतो, पण त्याचं तकदीर जबर असतं की ते वाचतं. आणि मग त्याच्यामध्ये खूप स्टोरी ते मग गुंतली गेली की मग ते फुलपाखरू दाखवलंय की तुझी आई कशी होती. मग ते आता फुलपाखराला तेवढं कळत नाही की माकडाची आई माकडासारखीच असणार, तर ती आपले एकदा साप दाखवते, एकदा हत्ती दाखवते, एकदा आणखीनच काहीतरी दाखवते. मग शेवटी लांडगा म्हणतो की अरे तू पण बुद्धू आहेस, माकडाची आई माकडासारखीच नसणार का? अरे हा, मला तर माहितीच नाही, कारण मी आई कधी बघितलीच नाही. मग ते फुलपाखराचं कसं अंड्यापासून सुरवंट आणि सुरवंटापासून त्याचा सगळा तो प्रवास वगैरे असं सगळं, म्हणजे बालनाट्य थोडक्यात ज्या पद्धतीने जायला पाहिजे तसं ते जातं. आणि मग लांडगा आणि माकडाचं पिल्लू यांची एक म्हणजे हे असतं की त्याला खायचं असतं, त्याला मारून टाकायचं असतं. पण नेमकं असं होतं की सिंहाला फुलपाखरू भेटतं आणि सिंह, हत्ती, नाग वगैरे हे सगळे युद्धाला म्हणून ते फायटिंगला जातात आणि ते पिल्लू वाचवतात आणि माकडीच्या स्वाधीन करतात. आणि मग शेवटी मग सिंह सांगतो की बघितलं, आईबाबांचं न ऐकल्याने काय होतं, त्यामुळे इथून पुढे आईबाबांचं ऐकत जा, नाही तर असा परिणाम होऊ शकतो वगैरे. तर त्याच्यामध्ये ती एक अंगाई होती. थोडी मला जेवढी आठवते तेवढी मी म्हणण्याचा प्रयत्न करते. बरं. आली अंगाई, आली अंगाई,
आली अंगाई अंगाई माय, आली अंगाई माय, आता झोपी ग, आता झोपी ग, आता झोपी ग जाय, आली अंगाई माय. पहा अंधार सारे जग, नको डोळ्यामध्ये आता जाग, हळूहळू डोळे मिटाग, माझ्या कुशीत सारे निजाग, फुटे पाने झोपी जाय, आली अंगाई माय, आली अंगाई, आली अंगाई, आली अंगाई अंगाई माय, आली अंगाई माय. निजा निजा आता सारे, मंद 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 आते वारे, सोबतीस चांद अन सितारे, बेटा पंखाचे पिसारे, अंधार दाटून आला, आली अंगाई माय, आली अंगाई, आली अंगाई, आली अंगाई अंगाई माय, आली अंगाई माय. आता झोपी ग, आता झोपी ग, आता झोपी ग जाय, आली अंगाई माय. मस्त रिलॅक्स वाटलं गाणं ऐकून. झोपले सगळे. तर हे माकडे नाटक ज्यांनी लिहिलं त्या डॉक्टर विजया वाड, त्या कला मेहताच्या माजी विद्यार्थिनी आणि रिटायर्ड बीएमसी ऑफिसर हिरामणी वाधवा आणि योगिता तांबे अर्थात मी, आमच्यावरती त्या दोघी या नावाने पुस्तक लिहित आहेत. तर त्याच्यामध्ये पण माझा प्रवास थोडा बहुत ओके, अरे वा, अरे क्या वा, बात आहे. अरे वा. चांगली गोष्ट, योगिता. अभिनंदन. हो, आणि केव्हा तरी आपण आता आपण या सगळ्या कोविडच्या मर्यादेमुळे असे व्हर्च्युअली भेटतो आहोत, पण केव्हा तरी साहित्य जागरच्या मंचावरून आपण प्रत्यक्ष भेटू आणि प्रत्यक्ष सगळ्या तुझ्या वाद्य समूहासह तुला ऐकण्याचा अनुभव आपण सर्व आपल्या श्रोत्यांना रसिकांना देऊया. कारण आता ह्या सगळ्या माध्यमाला काही मर्यादा निश्चित आहेत आणि त्यामुळे त्याची खरी लज्जत जी काय आहे ती या सगळ्या माध्यमातून तेवढी पोहोचू शकणार नाही, याची कल्पना आहे आपल्या सगळ्यांनाच. पण जे आहे, आपण जसं म्हणतो की जे आहे जसं आहे तसं आपण पुढे जायचं आहे, तर ते पुढे जाणं जे आहे ते हे आहे. यापुढे आपण प्रत्यक्षातही भेटण्याचा नक्की प्रयत्न करू आणि अधिक योगिता समजावून घेण्याचा प्रयत्न नक्की करू. योगिता, खूप मनापासून धन्यवाद. खरं तर आभार वगैरेची भाषा तुझ्यासोबत करणं काय फार योग्य वाटत नाही, ते सहजही नाही. पण तरीही तू बरीच बिझी असतेस, शाळेचंही तुला ऑनलाईन काम सगळं करायचं असतं आणि बाकीही तुझ्या गोष्टी असतील, तर त्या सगळ्यातून वेळ काढून आजचा रविवार आणि हेलन केलर जयंती आणि साहित्य जगाच्या या टेलिग्राम समूहाचा आणि अन्य माध्यमातल्या प्रवेशाचा हा जो वर्धापन दिन आहे, हे सगळं तू आमच्यासोबत साजरं करण्यासाठी आमच्यासोबत आलीस आणि तुझा सगळा सांगीतिक आणि एकूणच प्रवास अत्यंत मनमोकळेपणाने आणि चेतना म्हणाली तसं अत्यंत तुझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून खेळीमेळीत असा उलगडलास. खूप संग्राही अशी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि मनापासून धन्यवाद देतो आजच्या या माझ्यासाठी. सहभागासाठी. कारण इतक्या मोठ्या मंचावरती आणि कधीतरी आपण दोघी जणी अशा पद्धतीने एकमेकींच्या समोर येऊ किंवा यावं असं आतमध्ये कुठेतरी वाटत असताना ते साकार व्हावं, ही गोष्ट माझ्यासाठी पण खूप मोठी आहे. योगिता, खूप खूप थँक्यू. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपले सगळे श्रोते या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांनाही मी धन्यवाद देतो. हा कार्यक्रम इथे संपलाय असं नाही, योगिता बोलेल, पण योगिता नुसती शब्दाने बोलणार नाही, तर या कार्यक्रमाची भैरवी ही योगिताच्याच सुरांनी होईल असं सांगून मी थांबतो. योगिताचे सूर हे या कार्यक्रमाचा क्लायमॅक्स असतील, शेवटचा अंतिम बिंदू असतील. योगिता, तुझ्याकडे. जाता जाता मी इतकंच सांगते की आता कोरोनामुळे सगळ्यांचीच मानसिक शारीरिक अवस्था काय आहे हे आपण समजू शकतो.
आणि माझं मस्तीखोर असणं, टिकून राहणं या अवस्थेमध्ये आणि तबला वाजवून गाणं किंवा त्याला डबल एनर्जी आपली खर्च होते. तर मला माझं असं सगळ्यांना कळकळीचं आवाहन आहे की आपल्या अंध लोकांची हालचाल तुलनेने कमी होते इतरांपेक्षा, तर प्रत्येकाने किमान 1 तास तुमच्यासाठी द्या. पाऊण तास योग करा, 15 मिनिटं प्राणायाम करा, जेणेकरून तुमचं शरीर स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, आत्मिक उंची ही कायम राहील आणि तुम्ही अंधत्वावर मात करून पॉझिटिव्हली हे सगळं घ्याल असं मला वाटतं. तर आता मी त्या गाण्याकडे वळते ज्याच्यामध्ये माझी शक्ती भयंकर खर्च होते. दरम्यान आम्हा सगळ्यांकडून आईलाही धन्यवाद सांग. आईच्या सहकार्यानेच आज आपण बोलू शकतो आहोत. त्यामुळे मावशींनाही आम्हा सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आणि तुझ्या गाण्यानेच हा कार्यक्रम आपण संपवूया. लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, चुनरी में दाग छुपाऊं कैसी, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, हो गई मैली मोरी चुनरिया, हो गई मोरी चुनरिया, हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया, बाबू से नजर कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, भूल गई सब वचन विदा के, हो गई मैं ससुराल में आके, गई सब वचन विदा के, हो गई मैं ससुराल में आके, बाबू से कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग, मोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा, मोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा, वो दुनिया मोरी बाबू का घर, ये दुनिया ससुराल, कहा जाके बाबू से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लगा चुनरी में दाग,
Ah